की गांधी आणि भारतीय राज्यघटना याचा नेमका काय संबंध असेल, आणि विचार केल्यानंतर, अभ्यास केल्यानंतर 4 भागामध्ये मी महात्मा गांधी, आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना यांचा संबंध आज आपल्याला समजावून सांगणार आहे. पहिला भाग आहे, पहिला पैलू ज्याला म्हणता येईल तो हा की भारतातली पहिली फार आश्चर्यजनक गोष्ट आहे, अनेकांना आश्चर्याचा सुखद धक्काही बसेल. भारतातली पहिली लिखित राज्यघटना जी भारतीयाने लिहिली, पहिली गोष्ट जी भारतीयाने लिहिली आणि जी भारतात अंमलात आली, ही अशी पहिली लिखित राज्यघटना महात्मा गांधी यांनी लिहिलेली आहे. हा पहिला मुद्दा, म्हणजे भारतातील पहिले आद्य घटनाकार हे महात्मा गांधी होते. दुसरा मुद्दा महत्वाचा आहे की महात्मा गांधींना भारत स्वतंत्र झाल्यानंतर या देशाची घटना कशी हवी आहे, कशा पद्धतीची रचना अशी, राज्य कसे असावे, जिल्हे कसे असावे, तालुका, ग्रामपंचायत कशी असावी, महसूल यंत्रणा कशी असावी, न्याय यंत्रणा कशी असावी, मूलभूत हक्क कुठले असावे, एखाद्या राज्यघटनेत जे सर्व महत्वाचे घटक असतात त्याचं सखोल चिंतन महात्मा गांधींनी केलं होतं. तिसरी गोष्ट, ज्या संविधान सभेने किंवा घटना समितीने ही घटना जन्माला घातली, ती संविधान सभा किंवा घटना समिती महात्मा गांधी यांच्यामुळेच अस्तित्वात येऊ शकली. जर गांधींनी हा आग्रह केला नसता तर या देशामध्ये घटना समिती ही अस्तित्वात आली नसती. आणि चौथा मुद्दा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार झाले, त्याच्यात फार मोठं योगदान हे महात्मा गांधींचं आहे. पहिलं बाबासाहेबांनी पण घटना समितीतल्या आपल्या चर्चेमधून काँग्रेसच्या नेत्यांना प्रभावित केलं. ही जी काही कटुता होती आधी आंबेडकरांबद्दल काँग्रेसच्या मनात आणि आंबेडकरांच्या मनात काँग्रेसबद्दल, ती हळूहळू कमी व्हायला लागली होती, कारण ते सोबत येऊन काम करायला लागले होते. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपले विचार, एक दलित आणि हा प्रश्न जर सोडला तर अर्थव्यवस्था असेल, समाज व्यवस्था असेल, राज्य व्यवस्था असेल, या सगळ्या प्रश्नावर आपले विचार बरेचसे मिळते जुळते आहेत आणि पुरोगामी विचार आहेत आपले सगळ्यांचे, हे या सगळ्यांना लक्षात आले लागले होते. आणि आंबेडकरांच्या विद्वत्तेने, त्यांच्या अभ्यासाने, त्यांच्या विचाराने काँग्रेसचे नेते अतिशय प्रभावित झाले या 9 महिन्यात. कारण विविध त्यांचं हार्डवर्क, त्यांनी सादर केलेले अहवाल, त्यांनी विविध चर्चेमध्ये अभ्यास केलेले व्यासंगपूर्ण भाषण, याच्याने गांधी असो, नेहरू असो, सरदार वल्लभभाई पटेल असतील, काँग्रेसचे सर्व शीर्षस्थ नेते आंबेडकरांबद्दल जे त्यांचे गैरसमज होते ते दूर झाले होते आणि सातत्याने चर्चा करून एकत्र राहून गांधी आणि काँग्रेसबद्दलचे पण गैरसमज आंबेडकरांचे दूर झाले. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये किंवा त्याचं श्रेय कुठेतरी बाबासाहेबांना नाकारतोय, तर कृपया असं मध्येच तुम्ही निष्कर्ष काढू नका, माझं भाषण पूर्ण ऐका. पहिली गोष्ट, या भाषणाच्या सुरुवातीलाच मी स्पष्ट करू इच्छितो की बाबासाहेब हेच या भारतीय राज्यघटनेची निर्मिती आहे. या घटनेचं सर्वात मोठं श्रेय, मुख्य शिल्पकार हे बाबासाहेब आहे, त्याच्याबद्दल माझ्या मनात किंवा तुमच्या मनात तसूभरही शंका नाही. ह्या व्याख्यानातून बाबासाहेबांना घटना समितीवर पाठवण्यामागं कोण होतं, महात्मा गांधीचं घटना समितीत काय योगदान होतं, नेहरूंचं काय रोल होता, या सगळ्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न मी करणार आहे. मात्र कुठेही बाबासाहेबांचा रोल घटना निर्मितीमध्ये किंवा त्यांचं शिल्पकारत्व नाकारण्याचा या भाषणातनं मी मुळीच प्रयत्न करणार नाहीये. कृपया असा गैरसमज करून घेऊ नये ही नम्र विनंती. मी आता माझ्या मूळ भाषणाकडे वळतो. मी जेव्हा या प्रश्नाचा विचार करायला लागलो की गांधी आणि भारतीय राज्यघटना याचा नेमका काय संबंध असेल, आणि विचार केल्यानंतर, अभ्यास केल्यानंतर 4 भागामध्ये मी महात्मा गांधी, आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना यांचा संबंध आज आपल्याला समजावून सांगणार आहे. पहिला भाग आहे, पहिला पैलू ज्याला म्हणता येईल तो हा की भारतातली पहिली फार आश्चर्यजनक गोष्ट आहे, अनेकांना आश्चर्याचा सुखद धक्काही बसेल. भारतातली पहिली लिखित राज्यघटना जी भारतीयाने लिहिली, पहिली गोष्ट जी भारतीयाने लिहिली आणि जी भारतात अंमलात आली, ही अशी पहिली लिखित राज्यघटना महात्मा गांधी यांनी लिहिलेली आहे. हा पहिला मुद्दा, म्हणजे भारतातील पहिले आद्य घटनाकार हे महात्मा गांधी होते. दुसरा मुद्दा महत्वाचा आहे की महात्मा गांधींना भारत स्वतंत्र झाल्यानंतर या देशाची घटना कशी हवी आहे, कशा पद्धतीची रचना अशी, राज्य कसे असावे, जिल्हे कसे असावे, तालुका, ग्रामपंचायत कशी असावी, महसूल यंत्रणा कशी असावी, न्याय यंत्रणा कशी असावी, मूलभूत हक्क कुठले असावे, एखाद्या राज्यघटनेत जे सर्व महत्वाचे घटक असतात त्याचं सखोल चिंतन महात्मा गांधींनी केलं होतं. त्यांच्या या चिंतनावर आधारित एक पुस्तक श्रीमंत नारायण अग्रवाल यांनी लिहिलंय
आणि त्या पुस्तकात गांधींचं भारतीय राज्यघटनेबद्दलचं चिंतन त्यांनी उलगडून दाखवलेलं आहे. त्यामुळे भारत स्वतंत्र व्हायच्या आधीच भारतीय राज्यघटना ही कशी असायला पाहिजे याचं चिंतन जनतेच्या समोर महात्मा गांधींनी ठेवलं होतं. म्हणजे भारतीय राज्यघटना आणि गांधींचा संबंध नाही असा जो अनेकांचा गैरसमज आहे त्याला फक्त छेद देण्याचा हा माझा नम्र प्रयत्न आहे. तिसरी गोष्ट, ज्या संविधान सभेने किंवा घटना समितीने ही घटना जन्माला घातली ती संविधान सभा किंवा घटना समिती महात्मा गांधी यांच्यामुळेच अस्तित्वात येऊ शकली. जर गांधींनी हा आग्रह केला नसता तर या देशामध्ये घटना समिती ही अस्तित्वात आली नसती. याचं स्पष्टीकरण मी पुढे देणार आहे. आणि चौथा मुद्दा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार झाले, त्याच्यात फार मोठं योगदान हे महात्मा गांधींचं आहे. ही संधी त्यांना मिळवून देण्यामागे, पडद्यामागे महात्मा गांधी यांनी फार मोठी भूमिका केली आहे. हा 4 मुद्द्यांवर हे माझं भाषण आहे. आपण आता पहिल्या मुद्द्याकडे जाऊया. महात्मा गांधींनी लिहिलेली राज्यघटना या देशात अंमलात सुद्धा आली होती. कदाचित आपल्यापैकी अनेकांना हे माहीत नसेल. मात्र महात्मा गांधी यांनी लिहिलेली ही घटना भारत स्वतंत्र व्हायच्या 9 वर्ष आधी या देशामध्ये 1939 मध्ये महाराष्ट्रातील औंध नावाच्या एका प्रांतात लागू झाले. 21 जानेवारी 1941 रोजी ही राज्यघटना महात्मा गांधींनी लिहिलेली तिथे लागू झाली आणि हा प्रांत 1948 साली भारतात विलीन होईपर्यंत महात्मा गांधींनी लिहिलेली ही राज्यघटना त्या प्रांतामध्ये अस्तित्वात होती, अंमलात होती. आपण सर्वप्रथम या क्रांतिकारी प्रयोगाबद्दल समजून घेऊया. मी जेव्हा या प्रयोगाबद्दल मराठीमध्ये संदर्भ शोधण्याचे प्रयत्न केले तेव्हा मला असं लक्षात आलं की मराठी भाषेत, मराठी साहित्यात किंवा एकूणच मराठीचे जे क्रमिक पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये अतिशय त्रोटक माहिती किंवा जवळपास नाहीच. ना आपल्याला शाळेच्या इतिहासात हे शिकवल्या गेला, ना लिगल हिस्ट्रीमध्ये सुद्धा हे शिकवण्यात आलं. म्हणजे जे कायद्याचे अभ्यासक आहेत, ज्यांनी LLB वगैरे केलेला आहे, त्यांच्याशी पण अनेकांना मी विचारलं तर त्यांनी पण सांगितलं की असं काही महात्मा गांधींनी लिहिलेली राज्यघटना या देशामध्ये स्वातंत्र्याच्या पूर्वी अस्तित्वात होती आणि अंमलात होती अशी आम्हाला काहीही ठळकपणे शिकवल्या गेलेलं नाही. अर्थात मी स्वतः कायद्याचा पदवीधर नाही, त्यामुळे मी त्यांनी सांगितलेल्या माहितीवर विसंबून हे तुम्हाला सांगतोय की प्रामुख्याने हा इतिहास कुठेतरी इतिहासाच्या पानामध्येच गडप झालेला आहे की गांधींनी तर हा इतिहास आपल्याला समजून घेणं फार आवश्यक आहे. मराठी माणूस म्हणून आपल्यासाठी ही अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे, कारण जगातला हा क्रांतिकारी प्रयोग हा महाराष्ट्रात झालेला आहे. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, इंग्रजी साहित्य, जगभरातले राज्यघटनेचे तज्ज्ञ, विचारवंत, अर्थतज्ञ यांनी औंधच्या या प्रयोगाचा सखोल अभ्यास केला आहे, त्याच्यावर पुस्तकं लिहिलेलं आहे. जर आपण नुसतं गुगल जरी केलं औंध एक्सपेरिमेंट तरी तुम्हाला अनेक तज्ज्ञांनी लिहिलेले लेख औंधच्या प्रयोगावर, पण भारतात सुदैवाने त्या प्रयोगावर कुणीही अभ्यास किंवा चिंतन केलं नाही. मी एक छोटासा प्रयत्न माझ्या अभ्यासाच्या द्वारे केला. आता हे औंध काय होतं हे आपल्याला आधी समजून घेणं आवश्यक आहे. आजचं सातारा, सांगली आणि कर्नाटकातलं बिजापूर अशा 3 जिल्ह्यातले जवळपास 72 गावं आणि लोकसंख्या साधारणतः 75,000 असलेलं हे औंध प्रांत होतं. छत्रपती राजाराम आणि ताराराणी यांनी त्यावेळेस पंतप्रतिनिधी नेमले होते औंधमध्ये. त्यांच्या सेवेने त्यांनी खूप निष्ठा दाखवली, सेवा केली. त्याच्यामुळे खुश होऊन त्यांना काही गावाची मनसबदारी म्हणा, जहागिरी म्हणा त्यांना दिली आणि त्या 72 गावांचे राजे ते झाले. आणि ते एका अर्थानं छत्रपतीचे मांडलिक असतील त्या काळामध्ये. तर जवळपास 450-500 वर्षापूर्वीची घटना आहे. तर तेव्हा पंतप्रती नेमण्यात आले. आणि ज्या काळात आपण आज येतोय त्या 1938ला आपण थेट येतोय. मी त्या सखोल इतिहासामध्ये जात नाही. त्या काळामध्ये औंधचे राजे होते राजा भवानराव पंत प्रतिनिधी. भवानराव पंत प्रतिनिधी अत्यंत पुरोगामी विचाराचे होते. त्यांनी 1920 पासून आपल्या राज्यामध्ये हळूहळू लोकशाही आणणं सुरू केलं होतं. लोकांच्या हातात अधिकार देणे, त्यांच्याशी चर्चा करणे, अगदी विधिमंडळाची स्थापना सुद्धा केली होती त्यांनी. मर्यादित अधिकार त्या विधिमंडळाला सल्लागार म्हणून का असेना त्यांनी स्वतःहून दिले होते त्या राजाने. हा एक असा राजा होता की ज्याने योग हे जगाला माहीत करून दिलं आणि त्यांनी सूर्यनमस्कार जगातल्या अनेक देशात जाऊन त्याचे कार्यक्रम केले. त्यांच्यामुळे सूर्यनमस्कार जगभर लोकप्रिय झाला. त्यांच्यावर इंग्लिशमध्ये पुस्तकं सुद्धा आलेली आहे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये. अत्यंत विद्वान माणूस, हजारो क्लासिकल पुस्तकं, दुर्मिळ पुस्तकं औंधच्या त्यांच्या ग्रंथालयात होती. आणि तितकाच ज्याला एक आदर्श राजा म्हणता येईल अशा पद्धतीने साहित्यिक, कलावंत, उद्योजक
यांचं रक्षण करता आणि यांना आश्रय देणार होता. त्यामुळे किर्लोस्करांना कारखाना स्थापन करायला कुंडलला त्यांनीच जमीन दिली, ओगलेंना त्यांनीच जमीन दिली काचाचा कारखाना टाकायला, आणि संस्कृत भाषेतले प्रख्यात पंडित श्रीपाद सातवळेकर यांना सुद्धा त्यांनी राजाश्रय दिला आणि औंधमध्ये त्यांचं मुद्रणालय त्यांनी स्थापन केलं. त्यामुळे हे सगळे माणसं या राजाच्या खूप जवळचे होते. मात्र एक दिवस उन्हाळ्यामध्ये 1938च्या उन्हाळ्यामध्ये आटपाडीमधून एक 6,000 शेतकऱ्यांचा मोर्चा राजाच्या महालावर औंधसाठी चालून निघाला. त्या काळात वामनराव पटवर्धन हे औंध त्या भागातले एक मोठे सक्रिय कार्यकर्ते होते. शंकरराव देव, बी.व्ही. शिकारे, ज्यांना तात्यासाहेब शिकारे असं सुद्धा म्हणलं जायचं, हे सगळे या सगळ्या शेतकऱ्यांचे नेते होते. आणि जी जमिनीवर कर आकारणी केली जात आहे, ज्याला आपण शेतसारा म्हणूया, त्याच्याबद्दल या शेतकऱ्यांची खूप नाराजी होती. दर कमी करावे अशी त्यांची मागणी होती. हा मोर्चा इतका आक्रमक होता की हा मोर्चा जर महालात आला तर हा कदाचित महाल पेटवून देईल, राजाला मारून टाकेल, ही भीती सुद्धा राजाचे त्यावेळचे सुपुत्र आणि युवराज आप्पासाहेब पंतप्रतिनिधी यांना वाटायला लागली होती. हे आप्पासाहेब पंतप्रतिनिधी विदेशात शिकून आलेले होते, अतिशय विद्वान होते. आणि दुसरं म्हणजे महत्वाचं सांगायचं म्हणजे यांनी नंतर स्वातंत्र्यानंतर भारताच्या परराष्ट्र सेवेत काम केलेलं आहे, भारताच्या अनेक देशामध्ये राजदूत राहिलेले आहेत आणि अतिशय प्रख्यात गांधीवादी व्यक्तिमत्व म्हणून त्यांना इतिहासात ओळखलं जातं. तर हे आप्पासाहेब पंत तेव्हा तरुण होते. त्यांना भीती वाटायला लागली की हा जर जमाव आला तर हा आपल्या वडिलांना मारून टाकेल, इतक्या आक्रमकपणे हे शेतकरी यायला लागलेले होते. मग चर्चा झाली आणि राजांनी सांगितलं की नाही, त्यांना येऊ द्या, ती माझी जनता आहे, मला काही करणार नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा ती जनता पोहोचली तेव्हा राजांनी सगळ्यांना जेवण खाऊ घातलं. त्याच्यामुळे ती 6,000ची जनता चकित झाली आणि सांगितलं की राजासाहेब, आम्हाला कर योजनेचा खूप त्रास होतोय आणि आम्हाला प्रशासनाचा पण त्रास होतोय, तुम्ही काहीतरी करा. राजाचे एक सल्लागार होते मॉरिस फ्रीडमन. हा मॉरिस फ्रीडमन खास पोलंडमधून आलेला ज्यू होता. त्याच्या इतिहासात मी जात नाही, पण त्याने भारतात येऊन हिंदू धर्म स्वीकारला होता, रमन महर्षी सारख्याचं गुरु शिष्यत्व स्वीकारलं होतं आणि स्वतःचं नाव भारतानंद असं केलं होतं. तो फार मोठा इंजिनियर होता. बेंगलोरमध्ये त्याने एका कार फॅक्टरी टाकून दिली होती बेंगलोरच्या राजाला, आणि गांधीच्या तो नियमित संपर्कात होता. गांधी त्यांच्या तांत्रिक बुद्धीने प्रभावित होते आणि गांधींना त्यांनी चरखा सुद्धा बनवून दिला होता, जो नंतर वापरण्यात पण आला. तर असा हा मॉरिस फ्रीडमन त्याने सल्ला दिला राजाला की किती दिवस तुम्ही स्वतःला समाजवादी म्हणून घेता, पण तुम्ही स्वतः ऐशो आरामात राहतात, किती दिवस लोकांना तुम्ही अशा पद्धतीने हे करणार आहात, त्यामुळे तुम्ही ही सगळी सत्ता आता जनतेच्या हातात दिली पाहिजे. आणि राजाने एका क्षणाचाही विचार न करता त्याला होकार दिला आणि ठरवलं की 23 नोव्हेंबर 1938ला माझा 70वा वाढदिवस आहे, त्या दिवशी मी हे अनाऊन्स करेल की ही सगळी सत्ता मी आता जनतेला सोपवतो. त्यानुसार विविध देशातल्या राजांना बोलवण्यात आलं. त्यावेळेस जवळ 700 राजे होते भारतामध्ये. अधिकाऱ्यांना बोलवण्यात आलं आणि तिथे राजाने घोषणा केली की आता मी राजपद सोडत आहे, सत्ता सोडत आहे आणि ही सर्व सत्ता मी जनतेला देत आहे. ही घोषणा ऐकून अनेकांना धक्का बसला. कोणाला हे मान्यही नव्हतं की राजाने सत्ता सोडावी, जनतेला सुद्धा नको होतं की राजाने सत्ता सोडावी, परंतु राजा आपल्या भूमिकेवर ठाम होता. पण आता प्रश्न असा होता की जर जनतेच्या हातात सत्ता द्यायची असेल तर त्याला एक राज्यघटना लागेल. मग मॉरिस फ्रीडमन, आप्पासाहेब पंत आणि काही मित्रमंडळी यांनी प्रयत्न सुरू केला घटना लिहायची. मात्र श्रीपाद सातवळेकर तेव्हा नियमित राजमहालात यायचे. त्यांनी राजांना सुचवलं की ही जी राज्यघटना आहे ही आपण या मुलांकडनं लिहून घेण्यापेक्षा एका योग्य माणसाकडनं लिहून घेतली पाहिजे. राजे पण त्याला तयार झाले. त्यांनी विचारलं कोण योग्य माणूस आहे. त्यांनी सांगितलं महात्मा गांधी. तर राजा चकित झाले. ते म्हणे महात्मा गांधी जे स्वातंत्र्यासाठी लढतायत ते आपल्या राज्याची घटना कशी काय लिहून देतील. ते म्हणाले तुम्ही त्याची काळजी करू नका, कारण श्रीपाद सातवळेकरांचा महात्मा गांधींशी अत्यंत घनिष्ठ संपर्क होता. तसंच शंकरराव देवांचा सुद्धा संपर्क होता, कारण हे जेव्हा मोर्चा आला होता तेव्हा राजांनी काय प्रशासकीय सुधारणा केल्या पाहिजे याच्यासाठी एक समिती स्थापन केली. त्याचे प्रमुख शंकरराव देवच होते, ज्यांना नंतर आचार्य शंकरराव देव असं सुद्धा ओळखलं जातं. ते फार मोठे गांधीवादी होते. शंकरराव देवांनी पण शब्द टाकला आणि गांधींनी त्यांना डिसेंबरमध्ये भेटायला बोलवलं. आणि मग राजाने सांगितलं की सातवळेकरांना की तुम्ही स्वतः पण जा. मग त्यावेळेस औंधवरून एका कारमध्ये बसून मॉरिस फ्रीडमन, राजांचा मुलगा आप्पासाहेब पंत, श्रीपाद सातवळेकर आणि एक क्लर्क असे सगळे त्यावेळेच्या खडबडीत रस्त्याने सेवाग्रामला पोहोचले. उन्हाळा होता तेव्हा, आणि तेव्हा गांधींना भेटले. गांधींना सगळी गोष्ट त्यांनी सांगितली. गांधींनी त्याचं कौतुक केलं की एक राजा, भारताच्या इतिहासात आपल्याला कल्पना आहे की एका गावाचं सरपंच पद सुद्धा सोडणं कठीण जातं, तर 450 वर्ष असलेली एक सत्ता एक राजा सहजपणे जनतेला देऊ पाहत होता. त्याचं नक्कीच महात्मा गांधींनी कौतुक केलं. पण त्यांनी आप्पासाहेबांसमोर काही अटी टाकल्या की मी तुमच्या राज्याची घटना लिहून देईल, पण माझ्या काही अटी आहे. पहिली अट होती ती
म्हणजे आप्पासाहेब पंतप्रतिनिधींनी पुढील 10 वर्ष औंध सोडून जाऊ नये, कुठल्याही मोठ्या शहरात जाऊन ते बॅरिस्टर होऊन आले होते, प्रॅक्टिस करू नये किंवा नोकरी करू नये, ती अट त्यांनी मान्य केली. दुसरी अट, आपला खर्च म्हणजे सगळ्या प्रकारचे खर्च, दाढी करण्यापासून खाण्यापासून 50 रुपयाच्या आत भागवावा. तिपट अट आप्पासाहेब पंतप्रतिनिधींनी मान्य केली. तिसरी अट होती ती म्हणजे गरीबातला गरीब माणसाला जे परवडेल तसंच अन्नधान्य आणि कपडे तुम्ही घातले पाहिजे, ही अट मान्य केली. मात्र चौथी अट मोठी कठीण होती की गरीबाच्या झोपडीत जसं असते तशी गरीबाची झोपडी बनवून आप्पासाहेब पंतांनी जाऊन राहावं. त्याला मात्र त्यांनी विरोध केला. ते म्हणाले की मी जर असं राहायला गेलो तर आमच्या बापलेकामध्ये भांडण झालंय अशी भावना निर्माण होईल. आणि सातवळेकरांनी पण गांधींना समजून सांगितलं. मग गांधींनी ती अट मागे घेतली आणि मग गांधी, फ्रीडमन आणि आप्पासाहेब अशी चर्चा सुरू झाली. आणि मग दुसऱ्या दिवशी या चर्चेमध्ये स्वतः काकासाहेब कालेलकर, प्यारेलाल, महादेवबाई देसाई हे सगळेच या चर्चेमध्ये सामील झाले. आणि मग त्या चर्चेचं स्वरूप असं होतं की गांधींनी घटनेबद्दल डिक्टेशन द्यायचं आणि बाकीच्यांनी ते लिहून घ्यायचं. अशा प्रकारे महात्मा गांधींनी ही जी घटना डिक्टेट केली त्याचं नाव होतं स्वराज्य घटना. पण ही घटना डिक्टेट करता करता काही अडचणी आल्या. काही अधिकार राजा सोडणार की नाही सोडणार याच्याबद्दल आप्पासाहेब उत्तर देऊ शकत नव्हते, कारण ते राजा नव्हते. मग असं ठरलं की राजाने स्वतःहून येऊन भेटलं पाहिजे. मग आप्पासाहेबाला भीती वाटली की राजा जो इंग्रजांच्या विरुद्ध लढताय अशा एका फकीराला, कारण फकीराने राजाकडे जायचं असते, राजा फकीराकडे जाणार नाही, अशा वेळेला हा राजा जाणार का हा प्रश्न होता. पण गांधींनी सांगितलं की राजा जर येणार असेल तर मी कधीचीही वेळ द्यायला तयार आहे, मला आवडलेला आहे. आणि मग शेवटी हे सगळेच्या सगळे परत निघाले. आणि काही दिवसानंतर जेव्हा ते राजापर्यंत आप्पासाहेब पोहोचले, राजाने कुठलाही क्षणाचा विचार न करता होकार दिला आणि लगेच महात्मा गांधींना भेटायची तयारी केली. राजा मुंबईत आले. त्यावेळेच्या मुंबई नागपूर मेलने ते सेवाग्रामाला पोहोचले. तिथे घ्यायला त्यांना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे जवळपास सगळे मोठे नेते पोहोचले होते त्यांच्या स्वागतासाठी. आणि मग त्यांची महात्मा गांधींशी चर्चा सुरू झाली आणि अनेक खोचक प्रश्न गांधींनी विचारले, त्याचे त्यांनी उत्तरं दिले. 5 दिवस ही चर्चा देशामध्ये चर्चेचा विषय झाली होती. आणि त्याच वेळेला इंग्रजांनी तुम्ही महात्मा गांधींना भेटायला जाऊ नका आणि जनतेच्या हातात सत्ता सोपवू नका अशा प्रकारचे आदेश त्यांच्या औंधच्या राजमहालावर पाठवले होते. पण त्यांनी त्याला केराची टोपली दाखवली. मग अखेर महात्मा गांधींनी सांगितलेला कायदा सगळ्या मसुदा घेऊन ते आले आणि तो त्यांच्या विधिमंडळात पास केला. आणि महात्मा गांधींनी त्या घटनेचं नाव ठेवलं होतं स्वराज्य राज्य घटना. आणि अशा प्रकारे 21 जानेवारी 1939 रोजी भारतातील भारतीय माणसाने लिहिलेली पहिली राज्यघटना या देशाच्या औंध प्रांतामध्ये अंमलात आली. आणि पुढचे 1948 म्हणजे 9 वर्ष जवळपास ती अंमलात होती. या घटनेचं वैशिष्ट्य काय होतं हे समजून घेणं फार आवश्यक आहे. महात्मा गांधींनी ही घटना सांगत असताना पंचायत राज व्यवस्थेवर आधारित यंत्रणा उभी केली होती. गांधींचं म्हणणं असं होतं की सत्ता वरून कधी खाली येत नाही. पॉवर डझंट ट्रिकल डाऊन फ्रॉम अप्पर पार्ट टू द लोअर पार्ट. त्यांचं म्हणणं असं होतं की सत्ता नेहमी खालून वर गेली पाहिजे, कारण वरची ती कधीच खाली येऊ देत नाही. आजच्या काळात जर आपण हे बघायला गेलं तर याचा अनुभव आपल्याला पदोपदी येतो की वरची सत्ता खाली आलेली नाही, ती वरच्या मुठभर लोकांच्या हातात आहे. त्यामुळे गांधींचं विजन किती दूरदृष्टी होती हे समजून घेणं आवश्यक आहे. आणि त्यानुसार गांधींनी अशी रचना दिली. गांधींची अद्भुत रचना होती. गांधींचं म्हणणं असं होतं की प्रत्येक खेड हे स्वायत्त प्रजासत्ताक आहे आणि त्या खेड्याचं राज्य यंत्रणेवर पूर्ण नियंत्रण असलं पाहिजे, कारण खेड्यात या देशातला सगळ्यात मोठा माणूस राहतो, कारण हा देश शेतीप्रधान आहे. म्हणून त्यांनी काय केलं की एका खेड्यामध्ये 5 ग्रामपंचायत सदस्य, म्हणजे त्याला आपण पंच असं म्हणतो, ते निवडायचे. ते प्रत्यक्ष मतदानाने निवडल्या जाणार. पण प्रत्यक्ष मतदान कोण करू शकेल, तर गांधींनी मोठी विचित्र अट टाकली की ज्यांचं शिक्षण झालेलं आहे, जे शिक्षित आहे, तेच लोक मतदान करू शकेल. आप्पासाहेबांनी, मॉरिस फ्रीडनी, सातवळेकरांनी सगळ्यांनी विनंती केली की सर ही अट टाकू नका बापू. पण बापू त्या अटीवर कायम होते. ते म्हणत होते की मतदान करायला मिळावं या कारणाने तरी भविष्यात लोक शिकतील. आणि तसंच झालं. 10% लोकच त्या काळात शिक्षित होते, त्यांना हा मतदानाचा अधिकार मिळाला. तर त्यानुसार 5 लोक निवडून द्यायचे. या 5 लोकांनी आपल्यातल्या एका माणसाला सरपंच निवडायचं आणि गावाचा कारभार पाहायचा. मग हे जे सरपंच असतील, हे सरपंच आपल्या 20 गावाचे सरपंच, म्हणजे 20 गावाचा एक तालुका राहील अशी त्यांनी रचना सांगितली होती बापूंनी. तर त्याच्यानुसार हे जे सरपंच असतील ते तालुक्याची जी समिती असेल, म्हणजे ज्याला आपण आजच्या भाषेत पंचायत समिती म्हणतो, याचे पदसिद्ध सदस्य असतील. आणि मग हे पदसिद्ध सदस्य आपल्यातनं एक पंचायत समितीचा सभापती निवडतील. मग हा जो सभापती असेल हे सगळे, मग अशा प्रकारे या औंध प्रांतामध्ये
4 तालुके असले पाहिजे अशी रचना त्यांनी केली की 4 तालुके, मग एका तालुक्यात किती गावं असले पाहिजे वगैरे सगळे त्यांनी ते सांगितलं. ते 20 गावं असले पाहिजे तुम्हाला मी सांगितलं. आणि मग या 4 तालुक्यांमधले पंचायत समितीचे जे सभापती आहेत ते सर्व पंचायत समितीचे सभापती हे औंधच्या विधिमंडळाचे सदस्य असतील. मग औंधच्या आणि या विधिमंडळ सदस्यांमधूनच एक माणूस मुख्यमंत्री होईल आणि 2 माणसं मंत्री होतील. हे 3ही माणसं विधिमंडळाचे सदस्य असतील आणि हे विधिमंडळाचे सदस्य त्यांचा तिजोरीवर कंट्रोल असेल, राजाचा नसेल, आणि राजाला पगार किती द्यायचं हेही तेच ठरवतील आणि पुढे कायदे पण तेच ठरवतील. याच्या मागची गांधींनी भूमिका ही सांगितली की या रचनेमधून गावात राहणाऱ्या माणसाचा थेट कंट्रोल, कारण जो राज्याचा मुख्यमंत्री राहणार आहे तो कुठल्या तरी ग्रामपंचायतचा सदस्य असणार आहे, तरच तो या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो. ही रचना होती. म्हणजे तुम्ही सदस्य झाला की सरपंच होणार, सरपंच झाले की पंचायत समितीचे सभापती होणार, पंचायत समितीचे सभापती झाले की तुम्ही विधिमंडळाचे सदस्य होणार, आणि विधिमंडळाचे सदस्य झाले की तुम्ही मुख्यमंत्री होणार किंवा मंत्री होणार. म्हणजे हे सगळ्या निवडणुका अप्रत्यक्ष निवडणुका असतील. फक्त एकच निवडणूक प्रत्यक्ष असेल, जी म्हणजे ग्रामीण भागात गावात होणारी पंचायतची निवडणूक. त्याच्या मागचं गांधींचं तंत्रज्ञान हे होतं की तुम्ही निवडणूक जितकी मोठी कराल तितका पैशाचं महत्त्व वाढेल, अपप्रकाराला हे महत्त्व मिळेल, आणि निवडणुकी ग्रामीण भागातल्या माणसाला आपल्या गावातला माणूस किती कामाचा आहे किती कामाचा नाही हे माहीत असतं. आणि त्यांनी सांगितलं होतं की या निवडणुकीत प्रचार करायचा नाही, त्यामुळे प्रचाराला मनाई होती. कारण ग्रामीण भागात गावातल्या माणसाला कोण कसं आहे माहीतच असते, वेगळा प्रचार करायची गरज नाही. या तत्वज्ञानावर आधारित ही विधिमंडळं अस्तित्वात आले आणि स्वतः आपासाहेब पंतप्रतिनिधी हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. आणि राजे हे आज जसे राज्यपाल किंवा राष्ट्रपती असतात त्या भूमिकेत गेले. आणि एक अतिशय उत्तम प्रयोग या निमित्ताने तिथे आला. आणि जे आज भारताच्या राज्यघटनेत मूलभूत हक्क आहे ते सगळे मूलभूत हक्क, म्हणजे कायद्यासमोर समानता असेल, आपल्या श्रद्धेचं पालन करण्याचे अधिकार असतील, शिक्षणाचे असतील, सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता पाळणं हे कायद्याने त्यांनी गुन्हा ठरवला होता. तर अशा सगळ्या गोष्टी या घटनेमध्ये होत्या. या घटनेचा जागतिक पातळीवर अनेक तज्ज्ञांनी अभ्यास केलेला आहे. सिडीन वडकुत नावाचा एक माणूस आहे विचारवंत, ज्याने 2018 मध्ये मिंट नावाच्या एका दैनिकामध्ये मोठा लेख लिहिलेला आहे. आणि त्याने सांगितलं की या घटनेने क्रांतिकारी काम केलं. कारण काय? कारण या घटनेने शिक्षणावरचा खर्च खूप वाढवला, कारण लोक शिकतील तर मतदान करतील. त्यामुळे शिक्षक वाढले, शाळा वाढल्या, लिटरसी वाढली त्या भागाची. त्यामुळे त्या भागाच्या औद्योगिक प्रगतीला पण चालना मिळाली. त्याच्यानंतर उद्योजकांना मदत मिळाली. सगळ्यात महत्त्वाचं, राजेशाही असताना जे राज्य कर्जमुक्त होऊ शकलं नाही ते राज्य या राज्यघटनेनंतर 9 वर्षात पूर्णतः कर्जमुक्त झालं. त्यांनी हे पण म्हटलेलं आहे की 1942 साली जेव्हा दुष्काळ आला, अनेक राज्यामध्ये लोकांचे हाल झाले, पण औंध प्रांतात झाले नाही, कारण तिथे लोकशाही होती. आणि गांधींनी खेड्यावर आधारित जी राज्यघटना तयार करून दिली होती, कारण दुष्काळाचा सगळ्यात मोठा फटका ग्रामीण भागातलाच बसणार होता, ती राज्यघटना असल्यामुळे आणि त्या गावकऱ्यांच्या मुख्यमंत्र्यावर आणि सगळ्या यंत्रणावर नियंत्रण असल्याने एक अतिशय उत्तम काम झालं आणि लोकांना त्याचा त्रास झाला नाही. या महात्मा गांधी आणि राज्यघटना हे पुस्तक, भारतीय राज्यघटना, न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी लिहिलेलं आहे. या माझ्या व्याख्यानासाठी त्यांच्या या पुस्तकाचा मला फार मोठा आधार झाला आहे, किंवा त्या पुस्तकावर आधारित माझं व्याख्यान आहे असं म्हटलं तरी ते मी चुकीचं म्हणणार नाही. तर त्या पुस्तकामध्ये नरेंद्र चपळगावकरांनी असं म्हटलेलं आहे की अस्पृश्यता निर्मूलन असेल, विधवांना वारसा हक्क देणारा क्रांतिकारी कायदा त्याच वेळेला या औंध प्रांतांनी केला होता. आणि एक सामाजिक समानता आणण्याचा प्रयत्न अतिशय अल्प काळामध्ये याच्याने केला. अर्थात याचं मोठं श्रेय शंकरराव देव या तिथले गांधीवादी नेते यांना जातं, असं आपासाहेब पंतप्रतिनिधी यांनी एक पुस्तक या विषयावर लिहिलेलं आहे. अँड अनयुज्युअल राजा, महात्मा गांधी अँड द औंध एक्सपेरिमेंट. आपण जरूर वाचा, खूप चांगलं पुस्तक आहे, आप्पा पंतप्रतिनिधींनी लिहिलेलं, ॲमेझॉनवर उपलब्ध पण आहे. त्याच्यात त्यांनी हा सर्व इतिहास दिलेला आहे. तर अशा प्रकारे स्वराज्य राज्यघटना हा इतिहासच आपल्याला माहीत नाही. महाराष्ट्रात एवढी मोठी क्रांतिकारी घटना घडली, 9 वर्ष ही घटना अंमलात होती आणि त्याने फार क्रांतिकारी प्रयत्न समाज परिवर्तनाचे केले. तर त्यामुळे मला हे सांगायचं की महात्मा गांधी हे आद्य घटनाकार होते. आता आपण दुसऱ्या पैलूकडे जाऊया. गांधींनी केवळ इतकंच लिहून गांधी थांबले का, की त्यांच्या मनामध्ये काही विचार होते भारतीय राज्यघटनेबद्दल? याचा जेव्हा शोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा असं लक्षात आलं की गांधींना स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व करत असल्यामुळे या विषयावर प्रत्यक्ष पुस्तक लिहिण्यासाठी काही वेळ मिळाला नाही किंवा काही लिहायला वेळ मिळाला नाही. मात्र त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या स्वप्नातली राज्यघटना कशी असायला पाहिजे याच्यावर श्रीमन नारायण अग्रवाल यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. आता हे श्रीमन नारायण अग्रवाल कोण होते? पुन्हा तिथे महाराष्ट्राचा संबंध आहे. श्रीमन नारायण अग्रवाल हे वर्धेत राहणारे होते
वर्धेचं एक प्रसिद्ध कॉलेज आहे GS कॉलेज, त्याचे हे प्राचार्य होते. हे त्या काळातले नामवंत अर्थतज्ञ होते आणि स्वातंत्र्य सैनिक होते. स्वतः स्वातंत्र्य चळवळीत होते, तुरुंगवास पण त्यांनी भोगला होता. आणि वर्धेतच राहत असल्यामुळे गांधींशी नियमित संवाद आणि संपर्क साधण्याची संधी श्रीमंत नारायण अग्रवालांना मिळत होती आणि ते त्यानिमित्ताने सातत्याने त्यांना भेटतही होते. मग या चर्चेमध्ये गांधींकडून वेळोवेळी त्यांनी त्यांच्या मनातली राज्यघटना कशी असली पाहिजे हे समजून घेतलं आणि त्यांचे विचार राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि समाजशास्त्राच्या कसोटीवर तपासून की हे खरंच सुसंगत आहे का, त्यांनी गांधीच्या विचारातली गांधीयन कॉन्स्टिट्यूशन फॉर फ्री इंडिया हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. हे पुस्तक त्यांनी 1945 साली लिहिलं. त्याला स्वतः महात्मा गांधींनी आपली प्रस्तावना दिलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की या पुस्तकात त्यांनी जे म्हटलं आहे ते माझे विचार आहेत. त्यामुळे हे गांधींच्याच संकल्पनेतली राज्यघटना आहे असं मानण्याला आता काही म्हणजे शंका असायचं काही कारण नाही, कारण गांधींनी स्वतः नोव्हेंबर 1945 साली प्रस्तावना त्याला दिलेली आहे. 46च्या सुरुवातीला हे पुस्तक अलाहाबादच्या किताबिस्तान प्रकाशनाने प्रकाशित केलं आणि हे 60 पानी पुस्तक आहे. याच्या जवळपास 22 प्रकरणांमध्ये भारताची राज्यघटना कशी असावी, राज्य कसे असावे, राज्य व्यवस्था कशी असावी, शेतीची व्यवस्था कशी असावी, न्याय व्यवस्था कशी असावी, शिक्षण कसं असावं, ग्रामपंचायतची कामं कशी असावी, नगरपंचायतची कामं काय असावी, त्याच्यानंतर जिल्हा परिषदची कामं काय असावी आणि लोकसभा आणि विधानसभेची कामं काय असावी, असं सखोल चिंतन महात्मा गांधींनी केलेलं आहे. हे पुस्तक आपण नक्की वाचावं. तर या गांधींनी या पुस्तकामध्ये बऱ्याच गोष्टी किंवा जो प्रयोग त्यांनी 9 वर्ष तिथे केला औंधमध्ये, त्याच्यातनं जे काही त्यांना शिकायला मिळालं, तिथनं जो काही फीडबॅक आला त्याचाच विस्तार महात्मा गांधींनी या राज्यघटनेमध्ये केलेला आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं गांधींसाठी खेळ हा एक महत्त्वाचा घटक होता किंवा त्यांनाच ते सगळ्यात महत्त्वाचं स्थान देत होते. त्यामुळे गांधींनी ही पंचायत राजवर आधारित राज्यघटनाच लिहिलेली आहे. जसं औंधमध्ये त्यांनी सुचवलं की खेड्यात फक्त प्रत्यक्ष मतदान होईल, पुढचे सगळे लोक अप्रत्यक्ष मतदानाने निवडून येतील. इथे सुद्धा त्यांनी तीच रचना स्वतंत्र भारतासाठी सुचवली होती की मतदान फक्त ग्रामीण भागात होईल, म्हणजे खेड्यात होईल, किंवा शहरं असतील तर तिथे वार्ड लेवलला होईल नगरपंचायतीसाठी, आणि पुढची सगळे मतदान हे अप्रत्यक्ष असतील. म्हणजे कसं की साधारणतः खेडे सरपंच, तिथे मात्र त्या राज्यघटनेत त्यांनी सांगितले की सरपंच पंचांमध्ये एकमत नाही झालं कोण सरपंच व्हावा याच्यावर, तर मग सर्व लोकांनी मतदान करून सरपंच निवडून द्यावा अशी संकल्पना सुचवली. मग हे सरपंच तालुका पंचायत समितीचे सदस्य असतील, त्यांच्यातनं एकाला सभापती निवडतील आणि मग हे सगळे तालुका पंचायत समितीचे सभापती हे जिल्हा परिषदेचे सदस्य असतील, त्यांच्यातनं एकाला ते अध्यक्ष निवडतील आणि असे सर्व एका राज्यातल्या सर्व जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे त्या राज्याच्या विधानसभेचे सदस्य असतील. मग या अशा सर्व विधानसभेचे अध्यक्ष हे देशाच्या लोकसभेचे सदस्य असतील आणि मग ते आपला पंतप्रधान निवडतील, विधानसभेचे सदस्य मुख्यमंत्री निवडतील आणि अशा प्रकारे ते काम करतील. अशी एक रचना महात्मा गांधींनी सुचवली होती. दुसरं महत्त्वाचं या राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे की महात्मा गांधींना द्विसभागृह पद्धत, ज्याला म्हणतो आता आपण लोकसभा आणि राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषद, हे नामंजूर होती. त्यांचं म्हणणं असं होतं की लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींवर आपण विश्वास दाखवला पाहिजे, म्हणून त्यांनी फक्त लोकसभा आणि विधानसभा हे 2च सभागृह सुचवले होते. विधान परिषद आणि राज्यसभेला त्यांचा विरोध होता. तो त्यांनी त्याचे कारण पण त्यांनी त्या राज्यघटनेमध्ये दिलेलं आहे. आता या पद्धतीनुसार त्यांनी बाकी विविध प्रकारचे कार्य गावांसाठी आखून दिलेले होते. सगळ्यात महत्त्वाचं होतं की फौजदारी आणि दिवाणी खटले चालवण्याचे अधिकार गावांनाच द्यायला हवे आणि गावातून जो महसूल गोळा होतो त्याच्यातला काही विशिष्ट हिस्सा त्या गावाला दिला पाहिजे, ह्या गावाचा प्रशासन चालवायला. हे एक महत्त्वाची, म्हणजे आज आपण बघत असाल की न्याय यंत्रणेमध्ये न्याय मागता मागता तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी आणि मग हायकोर्ट, सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊपर्यंत माणसांना न्याय मिळत नाही, माणसं मरून जातात. अनेक ठिकाणी शेतीचे भांडणं तर पिढ्याने पिढे चालू राहतात. पण त्याच्यासाठी गांधींनी असं म्हटलं होतं की आधी जी आपली पंच पद्धत होती त्याच पद्धतीने गावच्याच ठिकाणी हे न्याय दिले पाहिजे, दिवाणी आणि फौजदारी, आणि 10 गावांसाठी एक प्रशिक्षित न्यायाधीश दिला पाहिजे, अनुभवी, जो या न्यायदानामध्ये त्या गावांना मदत करेल. तर हे जर कदाचित झालं असतं तर आज न्यायालयामध्ये जे इतके खटले तुंबलेले आहेत ते तुंबलेले नसते, असा सुद्धा एक विचार अनेकदा मनामध्ये येतो. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की आज आपण सगळे राईट टू रिकॉल मागतोय की लोकांना निवडून देण्याचा, लोकांना परत बोलवण्याचा. हा अधिकार गांधींच्या राज्यघटनेत होता. जर एखादा माणूस ग्रामपंचायतचा सदस्य, कारण ग्रामपंचायतचा सदस्यच पंचायत समितीचा सदस्य होणार होता, तोच जिल्हा परिषदचा सदस्य होणार होता, तोच विधिमंडळाचा सदस्य होणार होता, तोच लोकसभेचा सदस्य होणार होता. गांधींचं असं म्हणणं होतं की खेड्याचं विधानसभेवरही
लोकसभेवरही थेट कंट्रोल पाहिजे. तो थेट कंट्रोल कसा असेल, जेव्हा एक ग्रामपंचायतचा सदस्य थेट लोकसभेचाही सदस्य होईल, थेट विधानसभेचाही सदस्य होईल. ही गांधींची योजना होती. तर त्याच्यामुळे त्यांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला परत बोलण्याचा अधिकार त्यांच्या राज्यघटनेत दिला होता. जर 75% लोकांनी त्या लोकप्रतिनिधीच्या विरुद्ध मतदान केलं तर त्याला आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन परत यावं लागणार होतं. असा सगळा अधिकार त्याच्यात त्यांनी दिलेला होता. आणखी एक महत्त्वाचं त्या राज्यघटनेचं वैशिष्ट्य असं होतं की आज आपण बघतो की ग्रामीण भागामध्ये लोकांकडे धान्य असतं पण पैसा नसतो. त्यामुळे अनेक गोष्टी, जसं आता पीक कर्ज आहे, उदाहरण घ्या आपण, की त्यांच्याकडे धान्य पडून आहे पण पीक कर्ज चुकवायला पैसे नाही, कारण ते पीक घ्यायला कोणी नाही, कारण आपण सगळं पैशामध्ये सगळं आज आपण विनिमय करतोय. पण गांधींनी एक क्रांतिकारी कल्पना सुचवली होती. त्यांनी असं म्हटलं होतं की हे जे कर तुम्ही संकलन करता हे तुम्ही धान्याच्या स्वरूपात स्वीकारा. म्हणजे काय झालं असतं की लोकांना पैशापेक्षाही त्यांनी उत्पन्न केलेलं जे साधन आहे त्याच्या माध्यमातून त्यांना कर किंवा कर्ज, आजच्या भाषेत बोलायला गेलं तर ते त्यांना चुकवता आलं असतं, किंवा सामूहिक श्रमदानातून तुम्ही ते वसूल करा. म्हणजे श्रमदान हे वाढलं असतं, विधायक कामाची निर्मिती पण झाली असती, आणि त्याच वेळेला पैसे मिळाले नाही म्हणून कर्जबाजारी किंवा कर थकलेला आहे अशा परिस्थितीत हे शेतकरी गेले नसते. ही सुद्धा एक क्रांतिकारी रचना बापूंनी त्या राज्यघटनेत सुचवली होती. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे शिक्षणाबद्दल त्यांनी एक क्रांतिकारी शिफारस केली होती की कोणत्याही विषयाचा पदवी हे त्या 1 वर्षाची समाजसेवा केल्याशिवाय देऊ नये. म्हणजे प्रत्येक पदवीधराला किमान 1 वर्ष समाजसेवा करण्याचा अधिकार असावा. हा सगळा म्हणजे अधिकार नाही, कंपल्सरी असावं, अशी गांधींची भूमिका होती. आणि त्यामुळे गांधींनी 1 वर्ष समाजसेवा केल्याशिवाय पदवी देऊ नये अशी ठाम भूमिका मांडली होती. आणि देशाची रचना कशी असावी तर त्यांनी 19 राज्य या देशाची असावी असं सुचवलं होतं. त्याच्यानुसार जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर मुंबई हे आधी जसं मुंबई प्रांत होतं महाराष्ट्र आणि गुजरातचं मिळून त्यावेळेसच्या, तसंच मुंबई प्रांत असावं, विदर्भ वेगळं राज्य असावं, आणि मुंबई विदर्भ सोडून जो महाराष्ट्र आहे त्याचं नाव महाराष्ट्र असावं. म्हणजे आजच्या मराठी भाषेचे 3 राज्य असावे अशी रचना महात्मा गांधींनी त्यांच्या राज्यघटनेमध्ये सांगितलेली होती. अर्थात ही जी रचना आहे, आता अनेकांनी प्रश्न मांडलेला आहे की पंचांचे निर्णय योग्य, बरोबर आहे, असे अनेक त्याच्यामध्ये त्रुटी होत्या. मी या राज्यघटनेचं काही 100% समर्थन करत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गांधी ज्या काँग्रेस पक्षाचे नेते होते आणि त्यांचा जो वारस होता, राजकीय वारस, त्या जवाहरलाल नेहरूंनीच या संकल्पना फेटाळून लावल्या. या संकल्पनेवर, खेड्यावर आधारित लोकशाही या संकल्पनेवर गांधी आणि नेहरूमध्ये प्रचंड मतभेद झाले, अत्यंत टोकाचे मतभेद झाले. म्हणजे गांधींनी असं म्हटलं की आपण हे मतभेद जाहीर करायला पाहिजे, दोघांमध्ये चर्चा करतोय, काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं पाहिजे. तर नेहरूंनी त्याला विरोध केला की आपण सांगू नये, कारण लोक आपल्याकडे आशेने बघतात, आज देश स्वतंत्र व्हायची वेळ आलेली आहे. अशा वेळेला मूलभूत प्रश्नावर आपल्यातच मतभेद आहे असा जर संदेश लोकांमध्ये गेला तर ते उचित होणार नाही. म्हणून हे मतभेद त्या काळात गुप्त ठेवण्यात आले. नंतर त्या अभ्यासकांनी त्याच्यावर लिहिलेलं आहे. तर मग गांधी ही राज्यघटना नेमकी कशी असावी, गांधींनी सुचवली तशी असावी की 1935चा जो कायदा भारतामध्ये लागू झाला होता, ज्याच्या अंतर्गत विधिमंडळ, त्याच्यानंतर केंद्रीय विधिमंडळ, ज्याला आता आपण संसद म्हणतो, हे सगळ्या अस्तित्वात आल्या होत्या, तशी असावी याच्यावर विचार करण्यासाठी 1935च्या कायद्याने लोकांना थेट मतदानाचा अधिकार दिला होता, ग्रामीण असो की शहरी, आणि ते आपले आमदार खासदार निवडायला लागलेले होते. तर त्यामुळे ती तशी असावी की गांधींनी सुचवलेल्या मॉडेलनुसार आपली राज्यघटना असावी. कारण गांधी हे सर्वोच्च नेते होते काँग्रेस पक्षाचे. याच्यासाठी काँग्रेसने एक तज्ज्ञ समिती नेमली. या तज्ज्ञ समितीच्या बैठका जुलै 1946 ते ऑगस्ट 1946 या एका महिन्यामध्ये प्रचंड बैठका झाल्या. आणि या बैठकांमध्ये त्याच्यावर चर्चा झाली. या समितीचे प्रमुख स्वतः जवाहरलाल नेहरू होते. या समितीत बॅरिस्टर आसफ अली होते, अरुणा आसफ अलींचे पती. स्वतः वल्लभभाई पटेल या समितीच्या बैठकांना हजेरी लावत होते. त्याच्यानंतर अनेक विद्वान, ज्याला म्हणता येईल आपण, ते या समितीमध्ये होते. खास करून घटना समितीचे सदस्य नसलेले 2 तज्ज्ञ काँग्रेस पक्षाने, जे काँग्रेस पक्षाचे संबंधित होते, अशा लोकांना पण त्यांनी बोलवलं होतं. ते म्हणजे धनंजयराव गाडगीळ, प्रसिद्ध अर्थतज्ञ, आणि प्रोफेसर हुमायून कबीर यांना या समितीच्या बैठकांना बोलण्यात आलं होतं. या समितीने विचारपूर्वक घटनेचं स्वरूप काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने काय असावं हे ठरवलं, आणि गांधींनी जी घटना सांगितली ती स्पष्टपणे फेटाळून लावली की खेळावर आधारित आपल्याला लोकशाही किंवा संसदीय तंत्र अस्तित्वात आणणं हे प्रॅक्टिकल नाही. 1935 साली आपण एक यंत्रणा स्वीकारलेली आहे, आज गेल्या 10-12 वर्षात ती या देशात रुळलेली आहे. अशा वेळेला पुन्हा फक्त खेळ्यांनाच मतदानाचा अधिकार द्यायचं हे काही सुसंगत ठरणार नाही आणि हे प्रॅक्टिकल नाही.
या अर्थानं असं म्हणत नेहरूंनी तर आधीच या खेड्यांच्या संकल्पनेला गांधींच्या कडाडून विरोध केला होता की फक्त खेड्यांना अशा पद्धतीने अप्रत्यक्ष मतदान. आणि आज आपण बघतोय की नगरपालिका, जिल्हा परिषदा यांच्या माध्यमातून आमदार विधान परिषदेत पाठवले जातात. ही एक प्रकारची अप्रत्यक्ष निवडणूकच आहे. तिथे पैशाचा किती मोठा व्यवहार चालतो आणि केवळ पैसे असलेला माणूसच निवडून येतो हे आपण बघतो. मग उद्या कदाचित असंच झालं असतं, गांधीची जर ही योजना आपण स्वीकारली असती तर हे लोक मॅनेज करणं, गावातलं इलेक्शन मॅनेज करणं हे सोपं झालं असतं. आणि ज्या अप्रत्यक्ष निवडणुकीतून काही जागा भरायच्या असत्या त्याच्यातही मॅनेज करणं सोपं झालं असतं आणि एक नवं संकट निर्माण झालं असं. आज किमान लोक थेट निवडून देतात, तर अनेकदा चांगले माणसं निवडून येण्याचा आणि वाईट माणसाला पाडण्याचा एक स्कोप सगळ्या मोठ्या मतदारसंघामध्ये असतो, तो कदाचित एखाद्या गावाच्या पातळीवर राहिला नसता. हे सगळे आक्षेप नेहरूंनी तेव्हा उपस्थित केले होते आणि त्यामुळेच गांधींनी जी योजना मांडली होती ती नेहरूंनी सपशेल नाकारली होती. मग त्यामुळे घटना समितीमध्ये जेव्हा हा विषय चर्चेला आला तेव्हा सुद्धा राजेंद्र प्रसादांनी पुन्हा आग्रह केला, घटना समितीचे अध्यक्ष, की गांधींच्या तत्वज्ञानावर आधारित आपण घटनेचा मसुदा तयार करा. त्यावेळेला घटनेचे जे सल्लागार होते बेनेगल नरसिंह राव, त्यांनी ही सूचना फेटाळून लावली की आपण एकदा 1935ची सिस्टीम स्वीकारली आहे, आता आपल्याला मागे जाता येणार नाही. आणि जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांसमोर सुद्धा हा विषय आला तेव्हा सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की काँग्रेसच्या समितीने यापूर्वीच याच्यावर निर्णय घेऊन गांधींची ही योजना नाकारलेली आहे. त्यामुळे गांधींनी भले या संविधानाबद्दल काही चिंतन केलं असेल, खास करून खेड्यावर आधारित लोकशाहीचं, ते गांधींच्या अस्तित्वातच, ते जिवंत असतानाच नाकारण्यात आलं होतं. त्यामुळे गांधी अत्यंत नाराज होते. त्यांनी म्हटलं होतं की आपण काँग्रेसच्या लोकांनी खेड्यातल्या लोकांना शब्द दिला होता तो आपण पाळला नाही, अशा प्रकारची नाराजी सुद्धा त्यांनी व्यक्त केली होती. आणि आता घटना समितीत मला जाण्याचं काही कारण नाही, मी तिकडे जाणार नाही, अशा स्वरूपाची उद्विग्नता सुद्धा गांधींनी बोलून दाखवली होती. हा झाला दुसरा पैलू. पण एकूण गांधींचं महात्मा गांधींचं भारताच्या राज्यघटनेबद्दल एक चिंतन होतं, ते त्यांनी मांडलं होतं. त्याच्याशी त्यांच्या पक्षातलेच लोक भले असहमत झाले असेल, पण मोठ्या प्रमाणावर त्यांनी सांगितलेले मूलभूत हक्क, घटनेचे सांगितलेले उद्दिष्ट, शिक्षणाची सांगितलेली उद्दिष्ट, म्हणजे खेड्याचा भाग वगळून बाकीची घटनेतले बाकीच्या ज्या शिफारसी आहेत त्या मान्य करण्यात आल्या आणि आज त्या भारताच्या राज्यघटनेत आपल्याला पाहायला पण मिळतात. फक्त खेड्यावर आधारित लोकशाहीची जी रचना होती ती मात्र या घटना समितीने नाकारली. आता तिसरा मुद्दा महत्त्वाचा आहे की भारतामध्ये ही जी संविधान सभा अस्तित्वात आली ती नेमकी त्याच्यासाठी फार मोठं योगदान महात्मा गांधीचं आहे. ते कसं? कारण 1922 सालीच भारताचं प्रतिनिधित्व त्या काळात काँग्रेसचं माध्यमातून गांधींकडे आलं होतं. आणि 1922 सालीच एका भाषणामध्ये त्यांनी सांगितलं होतं की भारतीय जनमताचं प्रतिबिंब असलेली राज्यघटना असल्याशिवाय हा देश चालवणं अशक्य होणार आहे आणि तशा स्वातंत्र्याला काही किंमत नसणार आहे. तेव्हा वसाहतीच्या अंतर्गत स्वातंत्र्य काँग्रेस मागत होती. वसाहतीक ज्याला स्वातंत्र्य म्हणतात, म्हणजे ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली राहून एक स्वातंत्र्य काँग्रेस तेव्हा मागत होती. आणि त्या स्वातंत्र्याला सुद्धा भारतीय जनमताचं प्रतिबिंब असलेली राज्यघटना जोपर्यंत आम्ही लागू करणार नाही तोपर्यंत त्याला अर्थ असणार नाही, अशी ठाम भूमिका 1922 साली महात्मा गांधींनी घेतली होती. त्याच्यानंतर ही भूमिका अधिक तीव्र करत 1936 साली महाराष्ट्रातल्या फैजपूरमध्ये जे काँग्रेसचं अधिवेशन झालं ते त्याच्यात स्पष्ट भूमिका घेण्यात आली की भारताचा स्वातंत्र्य भारतीयांनी स्थापन केलेल्या, भारतीयांचा समावेश असलेल्या घटना समितीच्या माध्यमातूनच आम्हाला हवं आहे आणि या घटना समितीने तयार केलेल्या घटनेतूनच आम्ही हा देश चालवणार आहेत, असं ठाम निक्षून महात्मा गांधींनी यांना सांगितलं होतं, इंग्रजांना सांगितलं होतं. तुम्ही जर बघायला गेलं तर ब्रिटिशांच्याच अंमलाखाली असलेले त्या काळातले जे देश होते, ऑस्ट्रेलिया असेल, न्यूझीलंड असेल, त्रिनिदाद असेल, श्रीलंका आहे, अशा अनेक देशांमध्ये, कॅनडा सुद्धा, ब्रिटिश पार्लमेंटमध्ये त्यांच्या देशाची राज्यघटना पास करण्यात आली आणि त्यांना लागू करण्यात आली. याचं आपल्याला कदाचित माहीत नसेल. म्हणजे श्रीलंकेची राज्यघटना ही ब्रिटिश पार्लमेंटने पास केली, ऑस्ट्रेलियाची राज्यघटना ब्रिटिश पार्लमेंटने पास केली. तर महात्मा गांधींना हे नको होतं. त्यांनी सांगितलं आमची राज्यघटना आम्हीच तयार करू आणि आमची संसदच त्याला पारित करेल, ब्रिटिशांनी ते पारित केलेलं मला चालणार नाही. आणि म्हणून घटना समिती भारताला हवी, याच्यासाठी एक मोठा संघर्ष त्यांनी ब्रिटिशांसोबत केला. ब्रिटिशांनी भारतीय घटना तयार करू शकतील का इथपर्यंत प्रश्न निर्माण केले होते. म्हणून 1922 पासूनच घटनेच्या मसुदा समित्या, मूलभूत हक्काचे ठराव, स्वतः महात्मा गांधींनी 1931च्या काँग्रेसच्या अधिवेशनात भारताच्या राज्यघटनेत काय काय मूलभूत हक्क असतील याचा ठराव नेहरूंशी चर्चा करून तयार केला होता. आणि त्याच्या समर्थनार्थ स्वतः मूलभूत हक्काचा हा ठराव मांडून कराचीच्या अधिवेशनात, आजचे पाकिस्तानात आहे कराची,
त्या कराचीच्या अधिवेशनात हा ठराव त्यांनी सादर केला होता आणि त्याच्या समर्थनार्थ भाषण केलं होतं. गांधी आणि नेहरूंनी हे जे मूलभूत हक्क तयार केले होते, हेच मूलभूत हक्क नंतर भारताच्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आले. एवढंच नव्हे तर महात्मा गांधीशी चर्चा करून नेहरूंनी जी भारतीय राज्यघटनेचे उद्दिष्ट तयार केले होते, तीच उद्दिष्ट आज भारताच्या राज्यघटनेचे जेव्हा त्यांनी घटना समितीचं काम सुरू झालं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं. महात्मा गांधी या घटनेचे शिल्पकार आहेत. हे सांगताना 13 डिसेंबर 1946 साली नेहरू असे म्हणाले होते की आज इथे जेव्हा आपण भारताची घटना तयार करतो आणि भारताच्या राज्यघटनेमध्ये आज भले घटना समितीमध्ये राष्ट्रपिता नाही आहेत, त्यांनी राष्ट्रपिताचा शब्द वापरला होता, आणि आपले सर्वोच्च सेनापती नाही आहेत, तरी सुद्धा याच घटना समितीत जे काही होतंय हे त्यांच्याशी चर्चा करूनच होत आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने होत आहे, आणि यापुढे जे काही होईल यालाही त्यांचाच आशीर्वाद राहील आणि त्यांच्याशी झालेली जी चर्चा आहे त्याच्या आधारावरच ते होईल. ते भलेही या सभागृहात नाही आहेत, मात्र त्यांचा आशीर्वाद या घटना समितीवर सातत्याने राहील, अशा प्रकारची भावना 13 डिसेंबर 1946ला ही घटना समितीसमोर बोलताना मांडलं होतं. एवढंच नव्हे तर घटना समिती ज्या वेळोवेळी चर्चा झाला तेव्हा स्वतः राजेंद्र प्रसाद जे घटना समितीचे अध्यक्ष होते त्यांनी महात्मा गांधींनी लिहिलेली घटना विचारात घ्या असा आग्रह धरला. गांधीवादी शिब्बनलाल सक्सेना यांनी तर जी घटनेची अर्पण पत्रिका आहे त्याच्यात महात्मा गांधींना स्मरून आणि हुतात्मे आणि स्वातंत्र्य सैनिकांना स्मरून अशी अर्पण पत्रिका टाकण्यात यावी असा आग्रह धरला. मिनू मसानी हे जे समाजवादी नेते होते, जे नेहरूंच्या खूप जवळचे होते, त्यांनी पण आग्रह धरला की घटनेमध्ये महात्मा गांधींनी जे खेड्यावर आधारित लोकशाही सांगितलेली आहे त्याचा समावेश केला पाहिजे. त्याच्यानंतर हरी विष्णू कामतांनी पण हा आग्रह धरला होता. अनेकांनी आग्रह धरला. म्हणजे ग्रामपंचायत ही गोष्ट तुम्ही घटनेतून वगळली याच्याबद्दल काँग्रेसमध्ये इतका क्षोभ व्यक्त करण्यात आला की शेवटी घटना मंजूर करण्याच्या पूर्वी घटनेचे जे उद्दिष्ट आहे त्याच्यामध्ये राज्य सरकार ग्रामपंचायतींना योग्य ते अधिकार देतील अशा प्रकारची दुरुस्ती करण्यात आली आणि मग ती घटना मंजूर झाली. अशा प्रकारे गांधी या घटना समितीच्या सभेत होते आणि स्वतः नेहरूंनी ही घटना समिती महात्मा गांधीमुळेच अस्तित्वात येऊ शकली अशी कृतज्ञ भावना व्यक्त केलेली आहे. त्यामुळे ज्या घटना समितीने ही घटना बनवली त्याचे सुद्धा शिल्पकार हे महात्मा गांधी होते, याबद्दल काही शंका नाही. आता आपण चौथा मुद्द्याकडे जातो. तो या भारतीय राजकारणातला किंवा भारतीय इतिहासातला एक प्रकारे अनुल्लेख केलेला किंवा दुर्लक्षित केलेला एक महत्त्वाचा घटक आहे. एकीकडे जेव्हा महात्मा गांधी काँग्रेस ही राज्यघटना तयार करण्यासाठी सगळी लढाई लढत होती, मसुदे तयार करत होती, त्याच वेळेला महान नेते बाबासाहेब आंबेडकर यांचा दलितांच्या सामाजिक राजकीय आर्थिक हक्कासाठी एक मोठा संघर्ष सुरू होता. आणि बाबासाहेबांच्या महानतेबद्दल किंवा त्याच्या संघर्षाबद्दल मी सांगायची गरज नाही, आपण सुद्धा सगळे जाणता. पॅरलल एकीकडे स्वातंत्र्याची लढाई होती राजकीय, दुसरीकडे दलितांच्या राजकीय आर्थिक सामाजिक स्वातंत्र्यासाठी बाबासाहेब लढत होते. त्यांनी पण त्यांना कशा प्रकारचे स्वातंत्र्य मिळालं पाहिजे याच्याबद्दलच्या काही संकल्पना त्यांच्याही डोक्यामध्ये होत्या. आणि मग जेव्हा घटना समितीची निवडणूक आली त्याच्यापूर्वी त्यावेळेसच्या मुंबई प्रांतच्या विधानसभेची निवडणूक झाली आणि त्यावेळेस बाबासाहेब निवडणूक लढले, मात्र ते निवडून येऊ शकले नाही. बाबासाहेबांच्या पक्षाचं नाव होतं तेव्हा शेड्यूल कास्ट फेडरेशन. तर या शेड्यूल कास्ट फेडरेशनकडे कुठलंच संख्याबळ मुंबई विधानसभेत नव्हतं. मग जेव्हा घटना समिती बनवण्याची वेळ आली तेव्हा मात्र प्रश्न असा आला की आता बाबासाहेब या घटना समितीवर जाणार कसे? कारण आपण ती रचना समजून घ्या की घटना समिती म्हणजे आज जसं विधानसभेतून लोक राज्यसभेवर पाठवतात तसं त्यावेळेसच्या विधिमंडळातून घटना समितीवर लोक पाठवायचे होते. आता बाबासाहेबांकडे तर महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदारच नव्हते, तर त्यांच्याकडे निवडून येण्याचा काही प्रश्नच नव्हता. त्या काळामध्ये काँग्रेस आणि आंबेडकर यांच्यामध्ये टोकाची कटुता होती, प्रचंड संघर्ष होता. म्हणजे दोन एकमेकाकडे पाण्यात पाहणारे नेते म्हणू शकता किंवा विचार म्हणू शकता, अशा पद्धतीने काँग्रेस आंबेडकरांकडे बघत होती आणि आंबेडकर पण काँग्रेसकडे बघत होते. मग त्या आंबेडकरांनी पण काँग्रेसला कुठली मदत मागितली नाही निवडून येण्यासाठी, आणि काँग्रेसनी ती केली असती ही शक्यता पण नाही. इनफॅक्ट जर बघायला गेलं तर जर आंबेडकर या निवडणुकीला उभे राहिले तर ते पडले पाहिजे अशी सगळी योजना त्या काळात काँग्रेसने केली होती, हे वास्तव आहे. त्यामुळे मग घटनेचा इतका मोठा अभ्यासक असलेला हा माणूस भारताच्या घटना समितीत नसणार अशा प्रकारचं चित्र तेव्हा निर्माण झालं होतं. मग 296 लोक खास करून निवडून पाठवायचे होते विधिमंडळातून, कारण बाकीचे संस्थेत जे विविध राजे होते
त्यांचे प्रतिनिधी म्हणून 93 जागा येणार होत्या. 389 जागा ठरल्या होत्या आणि बाकी मुस्लिम लीगसाठी होत्या. तर आणि विधिमंडळामध्ये काँग्रेसकडे स्पष्ट बहुमत होतं. म्हणजे जेव्हा विधिमंडळाच्या निवडणुका झाल्या, जर तुम्हाला आकडा सांगायचा असेल तर देशामध्ये अखंड भारत होतं त्या काळाचं, भारत, पाकिस्तान, बांगलादेश आजचा. तेव्हा त्यावेळेच्या विधिमंडळामध्ये 1585 जागा होत्या. त्याच्यापैकी 985 जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. त्यामुळे घटना समितीमध्ये काँग्रेसचं बहुमत राहणार ही गोष्ट अगदी स्पष्ट होती. मात्र तेव्हा ही बहुमत जरी राहणार असलं तरी आपले विरोधी पक्षातले लोक घटना समितीवर घ्या असे आदेश महात्मा गांधींनी दिले होते. विविध विचारांचे, विरोधी विचारांचे, विरोधी विचार राजकीय पक्षांचे प्रमुख. कारण आपण घटना बनवत आहे, सरकार चालवायचं नाही, आपल्याला घटना बनवायच्या आहे. अशा स्वरूपाच्या महात्मा गांधींनी त्यांना सूचना दिल्या होत्या, नेहरू, वल्लभभाई पटेलांना. त्यामुळे त्यांनी आंबेडकरांना मात्र कुठली मदत केली नाही. पण हिंदू महासभेचे श्यामाप्रसाद मुखर्जी यांना घटना समितीवर घेतलं. काँग्रेसची कट्टर विरोधक असलेली दक्षिण भारतातली जस्टिस पार्टी जी आहे त्याचे प्रमुख होते श्वेताचलपतीराव, त्यांना घेतलं. सर्वपल्ली राधाकृष्णन एक मोठे विचारवंत होते, ते काही काँग्रेसमध्ये कार्यरत नव्हते, त्यांना सुद्धा घटना समितीवर घेण्यात आलं. असे अनेक विचारवंत, विविध राज्याचे मुख्यमंत्री, त्यांना घटना समितीवर घेण्यात आलं होतं. मग बाबासाहेबांना घटना समितीवर जाणं हे अत्यंत आव्हानाचं होतं. नेमकं त्याच वेळेला, हा इतिहास आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे, बंगाल, ज्याला आजचा आपण पश्चिम बंगाल म्हणतो, त्यावेळेस बंगाल म्हणायचे, तो या महाराष्ट्राच्या आणि बाबासाहेबांच्या मदतीला धावला. बंगालमध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशनचेच बाबासाहेबांचेच एक कार्यकर्ते आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांचं नाव होतं जोगेंद्रनाथ मंडल. जोगेंद्रनाथ मंडल यांना जेव्हा माहीत झालं की बाबासाहेब मुंबईतून काही निवडून जाऊ शकत नाही, भले मुंबईत राहत असले तरी, मग त्यांनी बाबासाहेबांना विनंती केली की तुम्ही इकडे या. आणि जोगेंद्रनाथ मंडल यांनी तेव्हा बंगालमध्ये मुस्लिम लीगची सत्ता होती आणि सोहरावर्दी हे बंगालचे मुख्यमंत्री होते. त्यांच्याशी अलायन्स केली होती आणि दलित मुस्लिम ऐक्याचे मंडल हे फार मोठे पुरस्कर्ते होते. मंडलांचं म्हणणं असं होतं की दलित आणि मुस्लिम हे दोघंही हिंदूंकडून शोषित झालेले लोक आहेत, त्यामुळे आपल्याला एकत्र होऊन लढलं पाहिजे, ही मंडलांची भूमिका होती. मंडल या भूमिकेवर इतके ठाम होते की भारताची फाळणी झाल्यानंतर ते पाकिस्तानमध्ये गेले भारत सोडून आणि पाकिस्तानमध्ये मंत्री झाले. तो इतिहास वेगळा. पण त्यांनी मुस्लिम लीग, त्यावेळेचे CPI अशा सगळ्या पक्षांच्या मदत घेऊन, कारण त्यावेळेस आमदारांच्या मतावर ते निवडून येत होते, बाबासाहेबांना त्यांनी भारताच्या संविधान सभेत पाठवलं. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, बाबासाहेब हे आजच्या पश्चिम बंगालमधून घटना समितीचे सदस्य झाले. मुंबईमधून किंवा महाराष्ट्रातून घटना समितीचे ते सदस्य होऊ शकले नाही. आणि 9 डिसेंबर 1946ला घटना समितीचं कामकाज सुरू झालं. त्याला बाबासाहेब पण त्यावेळेला होते. आणि मग त्या घटना समितीच्या काळामध्ये अनेक समित्या बनवण्यात आल्या. एक घटना समितीचे अध्यक्ष म्हणून राजेंद्र प्रसाद यांना निवडण्यात आलं. मग घटना बनवताना अनेक समित्या नेमण्यात आल्या. राज्य आणि केंद्राचे काय अधिकार असले पाहिजे, आर्थिक अधिकार काय असले पाहिजे, त्याच्यानंतर युनियन लेजिस्लेशन काय असले पाहिजे, असे अनेक विषय होत्या. अशा अनेक समित्यांवर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा सदस्य करण्यात आलं. आणि त्या समित्यांनी आपले अहवाल देणं सुरू केलं. बाबासाहेबांनी पण घटना समितीतल्या आपल्या चर्चेमधून काँग्रेसच्या नेत्यांना प्रभावित केलं. ही जी काही कटुता होती आधी आंबेडकरांबद्दल काँग्रेसच्या मनात आणि आंबेडकरांच्या मनात काँग्रेसबद्दल, ती हळूहळू कमी व्हायला लागली होती. कारण ते सोबत येऊन काम करायला लागले होते. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपले विचार, एक दलित आणि हा प्रश्न जर सोडला तर अर्थव्यवस्था असेल, समाज व्यवस्था असेल, राज्यव्यवस्था असेल, या सगळ्या प्रश्नांवर आपले विचार बरेचसे मिळते जोडते आहेत आणि पुरोगामी विचार आहेत आपले सगळ्यांचे, हे या सगळ्यांना लक्षात आले लागले होते. आणि आंबेडकरांच्या विद्वत्तेने, त्यांच्या अभ्यासाने, त्यांच्या विचाराने काँग्रेसचे नेते अतिशय प्रभावित झाले या 9 महिन्यात. कारण विविध त्यांचं हार्डवर्क, त्यांनी सादर केलेले अहवाल, त्यांनी विविध चर्चेमध्ये अभ्यास केलेले व्यासंगपूर्ण भाषण, याच्याने गांधी असो, नेहरू असो, सरदार वल्लभभाई पटेल असतील, काँग्रेसचे सर्व शीर्षस्थ नेते, आंबेडकरांबद्दल जे त्यांचे गैरसमज होते ते दूर झाले होते. आणि सातत्याने चर्चा करून एकत्र राहून गांधी आणि काँग्रेसबद्दलचे पण गैरसमज आंबेडकरांचे दूर झाले होते. त्याच काळामध्ये भारताची फाळणी झाली आणि पश्चिम बंगालचे 2 तुकडे झाले. एक तुकडा त्यावेळेच्या पाकिस्तानामध्ये गेला, ज्याला आज आपण बांगलादेश म्हणतो. पंजाबची पण फाळणी झाली, त्याचा एक तुकडा पाकिस्तानमध्ये गेला आणि आज आपल्या भारतामध्ये आहे. त्याच्यामुळे नियमानुसार त्यावेळेसच्या विधानसभेतनं जे लोक घटना समितीवर आले होते त्यांचं सदस्यत्व रद्द झालं, कारण ते राज्यच आता अस्तित्वात राहिलं नव्हतं. त्यामुळे प्रश्न असा आला की आता पुन्हा निवडून येणं बाबासाहेबांना बंधनकारक होतं. त्यांचं घटना समितीचं सदस्यत्व गेलं होतं. आणि ज्यांच्या भरोशावर ते निवडून आले होते ते मुस्लिम लीग पाकिस्तानात चालली गेली होती. जे जोगेंद्रनाथ मंडल
ते सुद्धा पाकिस्तानात चालले गेले, ते तिकडे मंत्री झाले जिनांच्या मंत्रिमंडळात. त्यामुळे आता पाकिस्तानमधून त्यांना मदत मिळणं शक्य नव्हतं. पश्चिम बंगालमध्ये ते पुरेसं बहुमत नव्हतं निवडून येण्यासाठी. त्यावेळेला काँग्रेसचं नेतृत्व अतिशय चिंतित झालं आणि काय करावं. त्याच वेळेला नेहरूंच्या मनामध्ये मात्र घटनेच्या मसुदा समितीवर घटना तयार करण्यासाठी विदेशातून एक आयव्हर जेनिंग्ज नावाचे प्रसिद्ध जागतिक कीर्तीचे घटना तज्ज्ञ तेव्हा होते, ज्यांना ब्रिटिश पार्लमेंटरी सिस्टीममधले फार मोठे तज्ज्ञ मानलं जातं, त्या काळातलं सगळ्यात मोठी ऑथॉरिटी मानलं जायचं. त्यांचे अनेक पुस्तकं आहे कॉन्स्टिट्युशनल लॉवर. एवढंच नव्हे तर आशिया खंडातले श्रीलंका असेल, मलेशिया असेल, अशा अनेक देशांच्या राज्यघटना त्यांनी तयार करून दिलेल्या आहे. तर त्यामुळे त्यांना आपल्या देशात आणून त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवावी, भारताची राज्यघटना, असं मत नेहरू आणि वल्लभभाई पटेलाचं होतं. हे मत त्याच्यासाठी संमती घ्यायला जेव्हा ते गांधींकडे गेले तर गांधी त्यांच्यावर चिडले आणि गांधी म्हटले की भारतामध्ये डॉक्टर आंबेडकरांसारखा इतका विद्वान माणूस असताना तुम्हाला विदेशातून माणूस आणण्याची गरज काय. आणि त्यांनी आदेश दिला की तुम्ही डॉक्टर आंबेडकरांना घटना समितीवर घ्या आणि त्यांच्याकडून त्यांना मसुदा समितीचं अध्यक्षपद सोपवून घटनेची निर्मितीची जबाबदारी त्यांच्यावर द्या, अशा प्रकारचं आठवण जी आहे. आणि त्याच्यानुसार आता याला काय पुरावा आहे, याला अनेक लोकांनी लिहिलेला आहे, पण सगळ्यात मोठा पुरावा माझ्याकडे आहे, तो म्हणजे नानकचंद रत्तू हे बाबासाहेब आंबेडकरांचे प्रदीर्घ काळ हे होते, सचिव होते. आणि आपल्याला जर आठवत असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यातला जो सर्वात महत्त्वाचा सत्याग्रह केला, 14 तळे सत्याग्रह, तेव्हासुद्धा त्यांनी त्या 14 तळ्याच्या ठिकाणी महात्मा गांधीची तस्वीर लावूनच तो सत्याग्रह केला होता. त्यामुळे एकेकाळी गांधींबद्दल आदर असलेल्या आंबेडकरांच्या मनात नंतर मात्र गांधींबद्दल कटुता निर्माण झाली होती आणि जो पुणे करार करावा लागला त्याच्यामुळे तर ती कटुता एका टोकाला पण पोहोचली होती, कारण गांधींमुळे स्वतंत्र मतदारसंघांची मागणी बाबासाहेब आंबेडकरांना सोडून द्यावी लागली. अर्थात त्या बदल्यात त्यांनी जास्तीचे मतदारसंघ त्यांच्या पदरात पाळून घेतलं, हा भाग वेगळा. परंतु तेव्हापासून एक कटुता वाढलेली होती. ती कटुता या घटना समितीच्या कामामध्ये मात्र जेव्हा आंबेडकर इन्व्हॉल्व्ह झाले आणि काँग्रेस त्यांच्यासोबत काम करायला लागली तेव्हा दोन्ही पातळीवर ती कमी व्हायला लागली होती. आंबेडकरांना पण हे लक्षात आलं होतं की दलितांचे राजकीय हिताचं, आर्थिक हितांचं संरक्षण मला करायचं असेल, आरक्षण जर मिळवून द्यायचं असेल तर मला कुठल्याही परिस्थितीत घटना समितीत जावं लागेल आणि त्याच्यासाठी मला तडजोड करावी लागेल. त्यामुळे एकेकाळी काँग्रेस हे जळतं घर आहे असं म्हणणारे बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेला मात्र काँग्रेसच्या कोट्यातून, काँग्रेसच्या माध्यमातून घटना समितीवर जायला तयार झाले होते. गांधींनी तसा आदेश दिल्यामुळे नेहरू आणि वल्लभभाई पटेलांसमोरही कुठला पर्याय नव्हताच आणि स्वतःही ते आंबेडकरांच्या मी मगा सांगत होतो की नानकचंद रत्तू यांनी ही आठवण की गांधींमुळे आंबेडकर कसे घटना समितीवर पुन्हा जाऊ शकले आणि मसुदा समितीचे झाले, ती आठवण त्यांनी द लास्ट फ्यू इयर्स ऑफ डॉक्टर आंबेडकर या पुस्तकात त्यांनी सांगितलेलं आहे. कोणाकडे तरी ते पुस्तक असेल तर त्यांनी पृष्ठ क्रमांक 10 वर ते तपासून घ्यावं, कारण मला कल्पना आहे की अनेक आंबेडकरवाद्यांना गांधीमुळे बाबासाहेब आंबेडकर हे घटना समितीवर गेले किंवा मसुदा समितीवर गेले हे सांगितलेलं आवडणार नाही. पण मी गांधी आणि आंबेडकर दोघांचाही अतिशय सन्मान करणारा माणूस आहे, हे फॅक्ट आहे. आणि नानकचंद रद्दूंनी ती आठवण याच्यावर सांगितलेली आहे, ती आपण जरूर तपासा. गांधींच्या या आदेशानंतर आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्वत्तेने प्रभावित होऊन काँग्रेसने हा निर्णय घेतला की आंबेडकर असल्याशिवाय आपण राज्यघटना हे निर्माण करू शकणार नाही आणि जर निर्माण झाली तर त्याला अर्थ नाही, आपल्याला आंबेडकर घटना समितीवर कुठल्याही परिस्थितीत पाहिजे. त्याच काळामध्ये नेहरूंशी मतभेद झाल्यामुळे बॅरिस्टर M.R. जयकर, जे काँग्रेसचेच नेते होते, विद्वान होते, घटनेतल्या उद्दिष्टांबद्दल त्यांचे काही वादविवाद झाले. त्याच्यावरून त्यांनी घटना समितीचा मध्येच राजीनामा दिला होता. मधल्या काळात घटना समितीचं काम थांबलं होतं, कारण फाळणी, सत्ता स्थापना या सगळ्यात वेळ गेला होता. आणि मग असं ठरलं होतं की 14 जुलै 1947ला भारतीय घटना समितीचं काम सुरू होणार, कारण तोपर्यंत फाळणी होणार हे निश्चित झालं होतं. आणि त्याच्या आधी हे पोटनिवडणूक होणार होती, जी जागा जयकरांनी मुंबई विधानसभेतून जयकर गेले होते. मग तेव्हा नेहरूंनी सांगितलं वल्लभभाई पटेलांना की आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये गांधींनी जे सांगितलं आहे त्यानुसार घटना समितीवर आपल्याला आंबेडकर पाहिजे. मात्र तोपर्यंत एक वेगळा प्लॅन काँग्रेसने आखला होता की ग.वा. मावळणकर, G.V. मावळणकर, त्यांना या महाराष्ट्राच्या, कारण मुंबई आणि गुजरात तेव्हा एक होता, मावळणकर मूळ गुजरातले असले तरी मराठी माणूस होता, तर त्यांना या रिकाम्या झालेल्या जयकरांच्या जागेवरून घ्यायचं घटना समितीवर. त्यांना 15 ऑगस्ट 1947 नंतर, स्वातंत्र्यानंतर घटना समितीचं अध्यक्ष करायचं आणि तेव्हा घटना समितीचे अध्यक्ष असलेले राजेंद्र प्रसाद यांना
नेहरूंच्या मंत्रिमंडळात घ्यायचं, अशी योजना काँग्रेसने आखली होती. पण गांधींच्या आदेशापुढे त्यांचा नाईलाज झाला. वल्लभभाई पटेलांनी मावळणकरांची समजूत घातली की नंतर तुम्हाला संधी देऊ. तुम्हाला आठवत असेल की ती संधी नंतर त्यांना देण्यात आली आणि भारताच्या पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष हे मावळणकर झाले. असो, तर त्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकर निवडून आले पाहिजे याच्यासाठी घटना समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद यांनी एक खरमरीत पत्र 30 जून 1947 साली मुंबई प्रांताचे तेव्हाचे मुख्यमंत्री, त्या काळात पंतप्रधान म्हणायचे, बाळ गंगाधर खेर यांना पाठवलं आणि त्यांना सांगितलं की आम्ही बाबासाहेबांच्या विचाराने, त्यांच्या व्यासंगाने प्रेरित झालो आहे. ते नसतील तर या घटना निर्मितीला काही अर्थ उरणार नाही. त्यामुळे काँग्रेसला बाबासाहेब आंबेडकर घटना समितीवर हवे आहेत. त्याच्यानंतर 1 जुलैला स्वतः वल्लभभाई पटेलांनी त्यापेक्षाही खरमरीत पत्र पाठवलं आणि त्यांना सांगितलं की शक्यतो निवडणूक झाली नाही पाहिजे या पोटनिवडणुकीसाठी, ही बिनविरोध घडवून आणा, कारण 14 जुलैला मला बाबासाहेब आंबेडकर घटना समितीत दिसले पाहिजे. इतके सक्त आदेश असल्यानंतर BG खेर, जे तसे मूळ बाबासाहेबांच्या बाजूने नव्हते, त्यांचा नाईलाज झाला आणि त्यांनी त्या पोटनिवडणुकीत कोणीही उमेदवार उभं राहणार नाही याची खात्री घेतली आणि 14 जुलैच्या आधीच बाबासाहेब आंबेडकर हे मुंबई प्रांताच्या विधानसभेतनं काँग्रेसचे सदस्य म्हणून, लक्षात घ्या, काँग्रेसचे सदस्य म्हणून घटना समितीवर पोहोचले. ह्या घटना समितीवर त्यांना नंतर ऑगस्टमध्ये गांधींच्या आदेशानुसार मसुदा समितीवर घेण्यात आलं आणि एवढंच नव्हे तर गांधींच्या आदेशानुसार त्यांना मसुदा समितीचं अध्यक्ष पण करण्यात आलं होतं. जेव्हा त्यांना मसुदा समितीचं अध्यक्ष करण्यात आलं तेव्हा, किंवा सदस्य करण्यात आलं, तेव्हाही आंबेडकरांनी आश्चर्य व्यक्त केलं की माझा याच्यासाठी विचार होईल असा मी स्वप्नात देखील विचार केला नाही. हे स्वतः, आणि त्यावेळेस एक फार मोठे घटनातज्ञ त्या मसुदा समितीत होते. त्यांना असं वाटत होतं की त्यांना या समितीचं सदस्य केलं जाईल, परंतु त्यांना न करता यांना अध्यक्ष करण्यात आलं. याबद्दल सुद्धा बाबासाहेबांनी आश्चर्य व्यक्त केलेलं आहे. घटना समर्पित करताना जे बाबासाहेबांनी भाषण दिलं आहे ते मूळ भाषण जर आपण वाचलं तर आपल्याला त्याच्यात लक्षात येईल. घटना निर्मितीच्या कामामध्ये अनेक पातळीवर काम चालत होतं. त्यातलं एक महत्त्वाची पातळी होती की संविधान सभेमध्ये जे विषय चर्चेला येणार आहेत त्या विषयावर आधी काँग्रेसच्या घटना समितीच्या सदस्य, ज्याला आजच्या भाषेत काँग्रेस लेजिस्लेचर पार्टी म्हणतात, तर त्यामुळे काँग्रेस कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली पार्टी त्या बैठका व्हायच्या आणि याच्यावर काय भूमिका घ्यायची याची चर्चा व्हायची. काँग्रेसच्या या बैठकांना काँग्रेसचे सदस्य म्हणून स्वतः बाबासाहेब आंबेडकर अनेक बैठकांना हजर राहिलेले आहेत आणि जी भूमिका काँग्रेसने या घटना समितीच्या बैठकात ठरवली त्याच्या अनुसारच घटनेचा मसुदा असेल किंवा त्यानंतर कायदे असतील हे ठरवताना त्यांनी त्याचं पालन, ती जी पॉलिटिकल लाईन ठरवण्यात आली आहे त्याचं पालन केलं आहे. म्हणजे जेव्हा गांधींच्या खेळावर आधारित लोकशाहीचा आग्रही मागणी राजेंद्र प्रसाद, शिब्बनलाल सक्सेना, हरी विष्णू कामत या सगळ्यांनी केली, काही लोकांनी ती राज्यघटना म्हणायला नकार दिला, तेव्हा त्यांनी स्पष्ट नम्रपणे सांगितलं की काँग्रेसच्या घटना समितीच्या बैठकीमध्ये आणि काँग्रेसच्या घटनेचे स्वरूप ठरवण्याच्या बैठकीमध्ये जो घटनेचं स्वरूप ठरवण्यात आलेलं आहे त्याच्या पलीकडे मी जाऊ शकत नाही, कारण ते माझं ब्रीफ आहे, ती माझी चौकट आहे, त्याच्यावर आधारितच आम्ही घटनेचा मसुदा तयार करतो आणि त्याच्यावरच घटना तयार होईल, असं उत्तर बाबासाहेबांनी या घटना समितीत दिलेलं आहे. आणि पुढे बाबासाहेबांनी किती अद्भुत भारतीय राज्यघटना या देशाला दिली आणि अद्भुत भारतीय राज्यघटना आज अस्तित्वात आली याबद्दल आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. आणि बाबासाहेबाचा व्यासंग आणि विद्वत्ता किंवा एक हाती मसुदा समितीचे अध्यक्ष या नात्याने, कारण अनेक सदस्य आले नाही, कोणी आजारी होते, त्याच्यामुळे एक हाती बाबासाहेबांनी ती अत्यंत कठोर कष्ट करत ही राज्यघटना लिहून काढली. त्याच्यात सदस्यांच्या सूचनांचा समावेश केला आणि काही सूचना नाकारल्या, काही ॲक्सेप्ट केल्या, काही त्यांच्या चुका होतील त्या दुरुस्त केल्या. अशा अनेक गोष्टींनी ही घटना अस्तित्वात आली. आणि 1947 साली जेव्हा हंगामी सरकार अस्तित्वात आलं, राष्ट्रीय सरकार, तेव्हा बाबासाहेबांना मंत्री म्हणून सुद्धा मंत्रिमंडळात घेण्यात आलं. आपल्याला त्याची कल्पना आहे. हिंदू कोड बिलच्या आधारावर नेहरूंशी किंवा काँग्रेसशी प्रचंड मतभेद झाल्याने मग बाबासाहेबांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला सप्टेंबर 1951 साली आणि पुन्हा काँग्रेसशी त्यांची कटुता निर्माण झाली. मग ते 1952ची जेव्हा लोकसभा निवडणूक आली, खरं तर तोपर्यंत महात्मा गांधींचं निधन झालं होतं. नाहीतर अनेक देशांची ही प्रथा परंपरा आहे की ज्या माणसानं त्या देशाची घटना लिहिली तो जिवंत असेपर्यंत त्याला बिनविरोध त्या देशाच्या लोकसभेमध्ये पाठवण्यात आलेला आहे. खरं तर ते बाबासाहेबांबद्दलही व्हायला पाहिजे होतं. बाबासाहेब 1952 साली त्या काळात संयुक्त मतदारसंघ होते. आज जसे SC आणि ST साठी स्वतंत्र मतदारसंघ आहे ते तसे नव्हते. अनेक वर्ष, जवळपास 20-25 वर्ष संयुक्त मतदारसंघ होते. मुंबई उत्तर
या मतदारसंघातून 2 उमेदवार निवडले जाणार होते, एक जनरल कॅटेगरीतून आणि एक SC कॅटेगरीतून. बाबासाहेब SC कॅटेगरीच्या मतदारसंघातून उभे राहायला इच्छुक होते. काँग्रेसची इच्छा होती की त्यांनी आपल्याशी अलायन्स करावा आणि आपण त्यांना उमेदवारी द्यावी. मात्र बाबासाहेबांचे हिंदू कोडबोल आणि अनेक कारणावरून काँग्रेसची कटुता निर्माण झाल्याने त्यांनी हा प्रस्ताव तेव्हा फेटाळून लावला आणि सोशलिस्ट पार्टीशी त्यावेळेस त्यांनी अलायन्स केलं आणि ते निवडणुकीला उभे राहिले. त्यामुळे अखेरच्या क्षणी बाबासाहेबांच्या विरुद्ध काँग्रेसनी काजरोळकर नावाच्या माणसाला उमेदवारी दिली. त्यावेळेस आचार्य अत्रेंनी बाबासाहेबांच्या बाजूने लेख लिहिलेले आहेत आणि काँग्रेसला खूप ठोकणारे लेख लिहिले त्या निवडणुकीच्या काळात. तर एक अग्रलेख असा होता आचार्य अत्रेंचा की कुठे ते महान घटनाकार डॉक्टर आंबेडकर आणि कुठे ते लोणी विक्या काजरोळकर, दूध विकण्याचं काम करत होते काजरोळकर, त्यांना उमेदवारी दिली होती काँग्रेसने. मात्र दुर्दैवाने काँग्रेसची लोकप्रियता इतकी मोठी होती की तो लोणी विक्या काजरोळकर या निवडणुकीत निवडून आला आणि बाबासाहेब आंबेडकरांचा, ज्या माणसाने या देशाला लोकशाही दिली, लोकसभा दिली, ज्याच्या घटनेअंतर्गत ती व्यक्ती स्वतःच लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीत पराभूत झाली. त्यामुळे काँग्रेस आणि बाकीच्या सगळ्या पक्षांनी त्यांचं योगदान लक्षात ठेवून पराभवानंतरही त्यांना राज्यसभेवर पुन्हा घेतलं आणि बाबासाहेब राज्यसभेचे सदस्य झाले. नंतर 2-3 वर्षानंतर भंडाऱ्यामध्ये जी अनुसूचित जातीची जागा खाली होती संयुक्त मतदारसंघाच्या अंतर्गत, ती खाली झाली. तिथल्या पोटनिवडणुकीत बाबासाहेब पुन्हा दुसऱ्यांदा निवडणूक लढले. मात्र दुर्दैवाने त्याही पोटनिवडणुकीत लोकसभेच्या बाबासाहेब पराभूत झाले. म्हणजे दुर्दैव असं आहे की ज्या बाबासाहेबांमुळे ही लोकशाही संसदीय लोकशाही आली, त्या संसदीय लोकशाहीतल्या 2ही निवडणुकांमध्ये किंवा त्याच्या पूर्वीच्या मुंबई प्रांताच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा बाबासाहेब पराभूत झाले. माझा समारोपाचा मुद्दा हाच आहे की मला असं वाटतं की महात्मा गांधी जर जिवंत असते तर हे असं झालं नसतं. त्यांनी प्रेशर आणून बिनविरोध निवड आंबेडकरांची करायला लावली असती, कारण आंबेडकरांच्या योगदानाबद्दल गांधींना प्रचंड आदर निर्माण झाला होता आणि याच्यात तडजोड त्यांनी केली असती. त्यामुळे मला कधी कधी असं वाटतं, आणि तेव्हा गांधीवादी आणि आंबेडकरवादी एकत्र येण्याची ही प्रक्रिया जर तेव्हाच निर्माण झाली असती तर आज देशाचा इतिहास आणि चरित्र काहीतरी वेगळं असतं, देश वेगळ्या उंचीवर पोहोचला असता. हे लक्षात घेऊन कधी कधी मला असं वाटतं की हिंदू महासभेने म्हणूनच महात्मा गांधींची हत्या तर केली नसेल ना, जेणेकरून अशा प्रकारच्या काही गोष्टी होऊ नये, असं मला अनेकदा भीती वाटते. दुसरी गोष्ट मला समारोप करताना हे सांगावंसं वाटतं की भारताची घटना का महान आहे, कारण त्यावेळेस सर्व लोकांनी, ते गांधीवादी असतील, आंबेडकरवादी असतील, आणखी कोणते शीख असतील, मुस्लिम असतील, डावे असतील, उजवे असतील, संस्थानी लोक असतील, दक्षिण असेल, उत्तर असेल, महाराष्ट्र असेल, काश्मीर असेल, या सगळ्यांनी आपले मतभेद बाजूला ठेवून देश हिताला प्राधान्य दिलं आणि घटना निर्मितीत वाहून घेतला. मला असं म्हणावंसं वाटतं की गांधी आणि आंबेडकर एकत्र आले म्हणून या देशाची महान घटना जन्माला आली. मग जी महान घटना गांधी आणि आंबेडकर एकत्र आल्यामुळे जर जन्माला आली असेल, त्या महान घटनेचं रक्षण करायचं असेल, आज ज्या काळामध्ये फॅसिझम आणि हिंदुत्ववाद, त्याच्यानंतर केंद्रीकृत सत्ता, सर्व काही एका माणसाच्या हातात सत्ता, जे विकेंद्रीकरण हे आपल्या घटनेचं वैशिष्ट्य होतं, ते फक्त कागदावर आलेलं आहे. असे अनेक आव्हानं, भारताची घटना राहील की नाही, तिच्यात मोठे बदल होऊ शकतात, सेक्युलरिझमचं स्ट्रक्चर संपवू शकतात, आरक्षण संपवू शकतात. अशा प्रकारची हालचाली सुरू असताना जर तुम्हाला या घटनेचं रक्षण करायचं असेल तर गांधी आणि आंबेडकर यांनी मिळून जी या देशाला घटना दिली आहे ती वाचवायची असेल तर गांधीवादी आणि आंबेडकरवाद्यांनी एकत्र आल्याशिवाय या देशातली घटना वाचवणं अशक्य आहे, असं मला नम्रपणे सांगावं असं वाटतं. माझं भाषण मी इथे संपवत आहे. गांधी आणि आंबेडकर या 2 महान विभूतींनी वैयक्तिक कटुता ठेवली नाही, आपल्या विचारांवर कायम राहत प्रतिस्पर्ध्याच्या किंवा दुसऱ्या विचाराचा सन्मान केला, रिस्पेक्ट केला, म्हणून हे एक महान देश अस्तित्वात येऊ शकला, महान लोकशाही अस्तित्वात येऊ शकली. आपण पण माझ्या विचाराशी असहमत असाल तरी सुद्धा माझा सन्मान कायम ठेवून, मीही तुमच्या विचाराशी असहमतीचा सन्मान कायम ठेवून आपण पुढे जाऊया. आणि नम्रपणे पुन्हा एकदा सांगतो की गांधी आणि आंबेडकरवादी, डावे आणि गांधी आणि आंबेडकरवादी असे सर्व एकत्र आल्याशिवाय या देशातलं संविधान वाचवता येणार नाही, कारण ह्या फुटी टाकण्याचं काम संघ परिवार, हिंदुत्ववादी सातत्याने करत आहेत. आपण सर्व एकत्र आल्याशिवाय आपल्याला त्यांच्याशी मुकाबला करता येणार नाही, हा आपण लक्षात घेतलं पाहिजे. माझं भाषण संपल्यानंतर या व्याख्यानमालेचे आयोजक संस्था समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल कांबळे हे आभार प्रदर्शन करणार आहेत. आपण कृपया त्यांचं आभार प्रदर्शन ऐकावं आणि नंतरच आपण बाहेर पडावं. आपण मला शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आभारी आहे. हे पुस्तक जर कोणाला वाचता तर जरूर वाचावं. अन अनयुज्युअल राजा, महात्मा गांधी अँड एक्सपेरिमेंट, औंध एक्सपेरिमेंट, आपा पंत यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. नरेंद्र चपाळगावकर यांचं महात्मा गांधी आणि भारतीय राज्यघटना हे पुस्तक वाचावं, त्याच्यात हा इतिहास आहे. त्याच्यानंतर ग्रॅनविल ऑस्टिन
यांचं इंडियन कॉन्स्टिट्यूशन कॉर्नरस्टोन ऑफ द नेशन हे पुस्तक वाचावं अशी मी सर्वांना विनंती करतो. मी ते पुस्तकं आपल्याला दाखवू पण इच्छितो की तुम्ही ते जरूर वाचा. महात्मा गांधी आणि भारतीय राज्यघटना हे पुस्तक आहे. न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी लिहिलेलं आहे. आपण जरूर वाचा. राजहंस प्रकाशनाने ते प्रकाशित केलेलं आहे. इंडियन कॉन्स्टिट्यूशन कॉर्नरस्टोन ऑफ ए नेशन, ग्रॅनविल ऑस्टिन. भारताच्या संविधानाच्या संदर्भातलं सगळ्यात ऑथेंटिक आणि सगळ्यात उत्तम पुस्तक मानलं जातं. हा लेखक त्यातला सगळ्यात मोठा ऑथॉरिटी मानलं जातं, ग्रॅनविल ऑस्टिन. हे पुस्तकसुद्धा आपण वाचा. याच्यामध्ये सुद्धा संविधान सभेची निर्मिती, त्याच्यात बाबासाहेब आंबेडकरांचा रोल आणि अनेक ऐतिहासिक संदर्भ आहेत, ते आपण नक्की वाचा. अनेक गोष्टी मी या 1 तासाच्या मर्यादेमुळे सांगू शकलेला नाही. एक फक्त स्पष्टीकरण पुन्हा देऊ इच्छितो की गांधी किंवा काँग्रेसने आंबेडकरांना संधी देऊन कुठलाही उपकार केलेला नाही. एका अर्थानं पुणे करार करून गांधीजींचे प्राण बाबासाहेबांनी वाचवले होते. माझ्या दृष्टीने त्याची परतफेड काँग्रेस आणि गांधींनी त्यांच्या दृष्टीने करण्याचा प्रयत्न केला असं मला वाटतं. कोणी कोणावर उपकार केले नाही किंवा काँग्रेसची ऑफर स्वीकारून आंबेडकर हे लोक वैयक्तिक स्वार्थाच्या आणि वैयक्तिक पूर्वग्रहाच्या पलीकडे गेलेले लोक होते. देश हितासाठी या लोकांनी आपलं आयुष्य वाहून घेतलं होतं. त्याच्यामुळे आपल्या कटुता, वैयक्तिक राजकीय मतभेद बाजूला ठेवून महान देशाच्या निर्मितीसाठी, महान देशाच्या राज्यघटनेसाठी ते एकत्र आले. आपण सुद्धा हे कोण महान होता, गांधी महान होता का आंबेडकर महान होता का नेहरू महान होते किंवा आणखी कोणी काय महान होते, याच्या वादात न पडता आज आपल्याला सगळ्यांना एकत्रित येऊन या देशाचं संविधान वाचवायचं आहे आणि हात एकमेकाशी मिळवणी करायची आहे. कटुता, भूतकाळातल्या काही चुका गांधींच्या हातून झाल्या असेल म्हणून तेच धरून बसायचं किंवा आंबेडकरांच्या हातात काही चुका झाल्या म्हणून गांधीवाद्यांनी ते धरून बसून आंबेडकरांचा द्वेष करायचा, हे द्वेष बाजूला ठेवून, कारण आपण द्वेषाचं राजकारण करणाऱ्या विचारधारेशी जर आपण लढत असू तर आपल्याला स्वतःला द्वेषाच्या राजकारणापासून दूर व्हावं लागेल. मग आंबेडकर द्वेष, गांधी द्वेष किंवा अमुक काँग्रेस द्वेष, रिपब्लिकन द्वेष, दलित द्वेष, अप्पर कास्टचा द्वेष, या द्वेषातून दूर होऊन एकत्र जर आपण आलो तरच आपण द्वेषाचं राजकारण आज करणाऱ्या राजकीय विचारधारेशी मुकाबला करू शकू.